नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुढच्या आठवड्यासाठी तुम्हाला डिवाइनचा काय सल्ला आहे, काय गायडन्स आहे ते पाहायचे. कोणत्या सिच्युएशन्स कदाचित तुम्ही फेस कराल, कसा असेल तुमचा आठवडा ते आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी नैसर्गिक कुंडलीचा आपण वापर करणार आहोत नेहमीप्रमाणे. मी इथे 3 पाईल्स अरेंज केलेले आहेत. पाईल नंबर 1 हे स्टॅबिलिटीचं चित्र आहे आणि त्याचा जो क्रिस्टल आहे तो आहे टायगर आय. पाईल नंबर 2 आहे हे वेलबिनचं चित्र आहे, वेलबिन, आणि त्याचा क्रिस्टल आहे कार्नेलियन. कार्नेलियन हा क्रिस्टल आहे. आणि पाईल नंबर 3 हे सक्सेसचं आहे चित्र आणि याचा जो स्टोन आहे तो आहे व्हाईट ॲगेट. सो या 3 पाईलपैकी इंट्युटिव्हली तुम्ही एक किंवा एकापेक्षा जास्त पाईल सिलेक्ट करू शकता. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प आहेत, तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग पाहता येईल, डायरेक्टली पाहता येईल. पूर्ण व्हिडिओ बघायची गरज नसते. सो आता आपण स्टार्ट करूया. फाईल नंबर 1, वेलकम टू रीडिंग. तुमच्या रीडिंगला स्टार्ट करूया आपण. पहिल्यांदा आपण रून्स पाहायचे आहेत. तुम्हाला कुठलं रून येत आहे? काही कार्ड्स पण आपण ड्रॉ करायचे आहेत. केंद्रातल्या 4 घरांसाठी मी 4 ओरॅकल्स ड्रॉ केलेत. आता आपण टॅरो डेक पाहूया तुमचा. फाईल नंबर 1 हाऊस नंबर 1 साठी आहे, हाऊस नंबर 2, हाऊस नंबर 3 चतुर्थ स्थानासाठी आपण हे कार्ड घेऊ. हे पंचमासाठी, हे 6th हाऊस, हे 7th हाऊस, 8th हाऊस, 9th हाऊस, 10th हाऊस, 11th, 12th. बॉटम ऑफ द डेक सनचं कार्ड आहे. खूप चांगलं पॉझिटिव्ह कार्ड आहे तुम्हाला बॉटम ऑफ द डेकला. आणि तुमचं कार्ड जे आहे ते स्टॅबिलिटीचं आहे. सो स्टॅबिलिटीचं कार्ड इथे म्हणतं आहे की अर्थली एक्झिस्टन्स, स्पिरिच्युअल मिनिंग आहे त्याचं. अर्थली एक्झिस्टन्स, परमनन्स, स्टॅबिलिटी, मोरॅलिटी, अ सेन्स ऑफ बीन रूटेड टू द स्पॉट, स्टँडिंग फॉर्म. आणि फिजिकल जो मिनिंग आहे तो आहे परहॅप्स अ नीड फॉर ऑर्डर अँड स्टॅबिलिटी इन वन्स लाईफ, बिल्डिंग अ फर्म फाउंडेशन अँड होल्डिंग टू वन्स ट्रूथ, बट बिवेअर ऑफ बीइंग टू रिजिड इन युअर आउटलुक. ओके, फर्स्ट हाऊसची 2 कार्ड्स पाहूया आपण. पहिल्यांदा फर्स्ट हाऊसमध्ये तुम्हाला टेम्परन्सचं कार्ड आलेलं आहे आणि ग्रेट डेप्थ हे एक कार्ड आहे. सेकंड हाऊसला 7 ऑफ पेंटॅकल्स, थर्ड हाऊस 5 ऑफ पेंटॅकल्स, फोर्थ हाऊस पेज ऑफ कप्स, आणि त्यासोबत आपण हे कार्ड बघूया, कॉन्फ्लिक्ट. फिफ्थ हाऊसला द डेव्हिलचं कार्ड आहे. 6th हाऊसला
एस ऑफ कप्सचं कार्ड आहे. 7th हाऊसला स्टे ऑन टार्गेट हे एक कार्ड आहे आणि द मूनचं कार्ड आहे. 8th हाऊसला तुमच्या एस ऑफ पेंटॅकल हे कार्ड आहे. 9th हाऊसला द जस्टिस कार्ड आहे. 10th हाऊस 2 ऑफ वॉन्ड आणि त्यासोबत हे कार्ड आहे प्राईड. इलेव्हन्थ हाऊस लाभस्थानामध्ये 10 ऑफ वॉन्ड आणि जजमेंटचं कार्ड आहे 12th हाऊसला. ऋण पाहूया. तुमचं ऋण आहे तुमचं वुंजो. वुंजो ऋण आहे तुम्हाला. ओके, सो ही कार्ड्स आहेत तुमची आज. यावेळी जरा जास्त कार्ड्स ड्रॉ केले आपण. ओरॅकल यूज करतो आहे. थोडा चेंज. तुम्हाला सगळी कार्ड्स व्यवस्थित दिसतात असं समजते मी. सो आता आपण ह्याचा काय मेसेज आहे पुढच्या आठवड्यासाठी तो पाहूया आपण. तुमची थीम आहे स्टॅबिलिटीची. आणि फर्स्ट हाऊसला टेम्परन्सचं कार्ड आहे जे सांगतं की बॅलन्स असणं गरजेचं आहे. बॅलन्स माइंड दाखवतं किंवा तुमचं फर्स्ट हाऊसला आहे सो तुम्ही बॅलन्स्ड आहात असं काहीसं इथे मिनिंग दिसतं आहे. एक तुमचा अप्रोच बॅलन्स असेल. फाईल नंबर 1 ओव्हरऑल बघितला तर तुमचा वीक खूप चांगला आहे. कारण मुळातच जे वुंजो ऋण आलेलं आहे ना तुमचं, जी मध्यवर्ती एक आपल्याला एक थीम सांगते की ह्या आठवड्याची थीम आहे ती वुंजो ऋण आहे. आणि वुंजो ऋण हे हॅपीनेसचं ऋण आहे. हे सगळ्यात पॉझिटिव्ह ऋण आहे. खूपच छान आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या आनंदाचं व्यक्त होणारं, सगळ्या जो आपण आनंद वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतो त्या सगळ्याला दाखवणारं हे वुंजो ऋण आहे. सो ऑस्पिशियस आहे. दुसरं म्हणजे की एखादी डिफिकल्ट सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये असेल तर त्यातून तुम्ही बाहेर आलात आणि आता एक तुमची जी मनाची सकारात्मकता आहे ती सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे की कुठेतरी तुमच्या बाजूने सगळ्या गोष्टी होत आहेत. एक तुमच्या मनासारख्या होत आहेत गोष्टी. त्यामुळे तो जो आनंद आहे ती सकारात्मकता आहे जी ती एक या गोष्टींनी एक रिन्यू झालेली असते. तर ते हे वुंजो ऋण दाखवतं. सो हे खूप पॉझिटिव्ह ऋण आहे. सो मुळातच मध्यवर्ती भूमिका तुमची ही ह्या वुंजो ऋणची हॅपीनेस असल्यामुळे ते सगळ्या कार्ड्समधून दिसते. पहिले कार्ड म्हणजे टेम्परन्सचं कार्ड फर्स्ट हाऊसला आहे. फर्स्ट हाऊसला टेम्परन्सचं कार्ड आणि सोबत जे आपण ओरॅकल काढलं आहे ते ग्रेट डेप्थ हे आहे. सो तुमच्या मनाची अवस्था ही अत्यंत बॅलन्स असणार आहे हे असं दाखवतं. एक चांगलं कोऑर्डिनेशन असेल तुमचं स्वतःशी. एक चांगलं कोऑर्डिनेशन, एक चांगली म्हणजे तुमच्या लाईफमध्ये असणाऱ्या सगळ्या व्यक्तींशी एक तुमची रिलेशनशिप या आठवड्यात चांगली असणार आहे. प्रश्नच नाही. कुठल्याही बाबतीमध्ये एक पेशन्स असणार आहे. कोणतीही गोष्ट करताना सगळ्या गोष्टी तुम्ही मॉडरेट, वर कुठेही अतिशयोक्ती नसणार आहे. एक घरामध्ये सुद्धा एक बॅलन्स अप्रोच असणार आहे. मॅनेजमेंट चांगलं असेल कारण मुळातच मन बॅलन्स आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्याच कामामध्ये एक हार्मनी असणार आहे. म्हणजे व्यवस्थितपणा असेल की कुठेही घाई गर्दी गोंधळ हा प्रकार नसणार आहे. एक हार्मनी असणार आहे. आणि ग्रेट डेप्थचं कार्ड आहे इथे.
सो एक मन कुठेतरी तुम्ही जो काही विचार कराल, कारण हे फर्स्ट हाऊस आहे. फर्स्ट हाऊस हे तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करतो, तुमचा ॲटिट्यूड रिप्रेझेंट करतो. सो तो एक विथ ग्रेट डेप्थ असणार आहे. म्हणजे काय की प्रत्येक गोष्ट करताना एक खोलवर विचार करून, एक एक मनाचा ठाव घेऊन, एक सकारात्मकतेने, एक तुम्हाला काय हवं आहे या गोष्टीने, असं एक प्रकारचे डिसिजन घ्याल तुम्ही या पुढच्या आठवड्यामध्ये. सो हे एक फर्स्ट हाऊस खूपच पॉझिटिव्ह आहे. सेकंड हाऊस हे जे आहे ते आपलं धनस्थान असं, कौटुंबिक धनस्थान, तसंच कुटुंबस्थान, आपण कुटुंब सौख्य वगैरे पाहतो, तिथे 7 ऑफ पेंटॅकल्स आहे. आणि हे लाभस्थान आहे ना, तिथे 10 ऑफ वॉन्ड्स आहे. आता 7 ऑफ पेंटॅकल्स म्हणजे तुम्ही जे काही कष्ट केले आहेत ना, त्याचा पुरेपूर मोबदला आता तुम्हाला मिळायचा आहे. फक्त थोडा पेशन्स असू दे, हे सांगणारं हे कार्ड आहे. त्यामुळे प्रश्नच नाही आहे की धनाच्या बाबतीत खूपच चांगले दिवस असतील. हे पुढचा आठवडा खूप तुम्हाला एक पॉझिटिव्ह जाईल, प्रश्नच नाही. आणि दुसरा 10 ऑफ वॉन्ड्सचे जे कार्ड आहे ना, ते असं दाखवतं. आता ते इनफॅक्ट तुम्ही त्याचं जर पिक्चर जरी बघितलं ना, तरी तुम्हाला असं जाणवेल की आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या मनासारख्या झाल्या आहेत, कम्प्लिशनला आलेला आहे तुमचा एक सगळ्या बाबतीत जो काही प्रवास आहे कम्प्लिशनला आला आहे. आणि ही एनर्जी कशी आहे माहिती आहे का, 10 ऑफ वॉन्डची एनर्जी ही सॅटर्न इन सॅजिटेरियस ही आहे, धनु राशीत, गुरुच्या राशीमध्ये सॅटर्न आहे. सो ही फुलफिलमेंटची एनर्जी आहे. म्हणजे एक प्रकारचे लाभाच्या बाबतीत तुम्ही स्वतःला फुलफिल समजा. आणि आपली थीमच आनंदाची आहे म्हटल्यानंतर प्रश्नच येत नाही आहे. लाभ चांगला असणार आहे, धनस्थिती चांगली असणार आहे. म्हणजे जे काही तुमचे कष्ट आहेत ना, त्या अनुरूप तुम्हाला एक त्याचे पुरेपूर फायदे मिळतील. ही दोन्ही घरं तुमची पॉझिटिव्ह आहेत. थर्ड हाऊसमध्ये 5 ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. फर्स्ट ऑफ ऑल एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली तर कुठेही तुम्हाला स्पोर्ट्सची कार्ड्स नाही आहेत तुमच्या ह्या स्प्रेडमध्ये. एकही स्पोर्ट्सचं कार्ड कुठे नाही आहे. सो स्पोर्ट्स काय दाखवतं, कॉन्फ्लिक्ट्स दाखवतात मनाचे. मनाचं द्वंद्व, कॉन्फ्लिक्ट, वैचारिक लेवलवरती जी आपली घालमेल असते किंवा काय, हे स्पोर्ट्स जास्त दाखवतात. इंटेलेक्च्युअल लेवल आपण काही या गोष्टी करत असतो. सो इथे सगळं बॅलन्सिंग आहे तुमचं माइंड. सो इथे स्पोर्ट्सच नाही आहे तुमच्या स्प्रेडमध्ये कुठे. सो 5 ऑफ पेंटॅकल्स एरवी निगेटिव्ह आहे, पण 5 ऑफ पेंटॅकल्समध्ये काय आहे की तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून आता एक परमेश्वराची साथ मिळाली. तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही डिफिकल्टी, मग या थर्ड हाऊसमध्ये आहे ना कार्ड, म्हणजे थर्ड हाऊसशी रिलेटेड तुम्ही एखादा प्रवास करायला जाल, परमेश्वर तुमच्या सोबतीला असेल, तुमचे सगळे प्रॉब्लेम्स आहे ना आपोआपच सॉर्ट आउट होत जातील. तुम्हाला कुठल्याही डिफिकल्टीज आता येणार नाही. सगळ्याची चावी तुम्हाला मिळाली आहे, असं लक्षात ठेवा की या घराची ना चावी तुम्हाला मिळाली आहे. आता हे इथे जे काही प्रॉब्लेम असेल, आता हे घर आपलं काय दाखवतो की एक आपली मानसिक स्थितीसुद्धा दाखवतं थर्ड हाऊस. कारण हे आपलं पराक्रमाचं आहे ना, पराक्रम, आपलं धाडसाचं, कर्तृत्वाचं. मग तिथे थोडासा डलनेस असेल तर आपली मानसिक स्थिती चुकीची असणार आहे. सो ती मानसिक स्थिती, आपलं धाडस हे दाखवणार आहे. सो इथे तुम्हाला परमेश्वरी सहाय्य आहे. इथे तुम्ही काहीही डेअरिंग कराल ना, तिथे तुम्हाला परमेश्वरी सहाय्य असणार आहे. दुसरं आपले सगळे छंद, वाचन, लेखन, आवड किंवा आपला रोजचा जो डेली प्रवास असतो तो यातून बघितला जातो. हे बुधाचं आहे स्थान, मिथुन राशी पडते इथे. सो एक कम्युनिकेशन म्हणा, एक व्यवहार, एक वर्बल कम्युनिकेशन म्हणा, इतर कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन, ऑल टाईप ऑफ कम्युनिकेशन आहे, त्या सगळ्याला परमेश्वराची साथ आहे. अपोजिट साईडला इथे जस्टिसचं कार्ड आहे, जे आपलं भाग्यस्थान असतं, भाग्याची साथ आहे. तिथे तुम्हाला परमेश्वरी जस्टिसचं आहे. आणि हा जस्टिस ना, ही न्यायदेवता आहे ना, ही आपली परमेश्वरी न्यायदेवता आहे. हा वरचा न्याय आहे. सो इथे तुम्हाला न्याय आहे, भाग्यस्थान तुमच्या बाजूने आहे. इथे परमेश्वराची तुम्हाला साथ आहे. परमेश्वर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बॅलन्स करणार आहे. सो थर्ड हाऊसमध्ये तुम्हाला काहीही डिफिकल्टी आली कम्युनिकेशनमध्ये किंवा प्रवासामध्ये किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये, एक तुमचं धाडस करायचं असेल, कुठे काय करायचं असेल, तर इथे तुम्हाला चांगले कार्ड्स आहेत. एक फेवरेबल पिरियड आहे. पुढच्या आठवड्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. बिंदास कुठल्याही गोष्टी करताना, इनफॅक्ट हे गुंजूरून आहे ना, हे दाखवतं की हा पिरियड चांगला आहे एखादी गोष्ट नव्याने सुरू करण्यासाठी. कारण सगळं आनंद आहे ना.
सो हा पिरियड फ्रुटफुल आहे की एखादी, कारण तुमची मनाची स्थिती चांगली असणार आहे. सो सगळ्या गोष्टीला तुम्ही एक प्रॉपर न्याय द्याल. सो गुंजरून सांगतो की हा पिरियड आहे, हा तुम्हाला नव्याने काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता, त्यासाठी पॉझिटिव्ह आहे. सो इथे तुम्हाला परमेश्वर साई आहे. 4th हाऊसमध्ये पेज ऑफ कप्सची एक फ्रेश एनर्जी आहे. पेज ऑफ कप्स म्हणजे काय, एक नवीन रिलेशनशिप्स किंवा एक चांगले नातेसंबंध, आणि हे तुमच्या 4th हाऊस म्हणजे कुटुंबस्थानामध्ये आहे. एक कुटुंबस्थान इन द सेन्स की तुमचं हे मनाचं स्थान आहे, तुमचं मनाचं घर, तुमचं स्वतःचं घर, तुमच्या घरातल्या सुखसोयी, तिथे पेज ऑफ कपची एनर्जी आहे. सो ती एक म्हणजे कुठलेही कॉन्फ्लिक्ट्स असतील ना आता, तर तिथे आता ती परिस्थिती आता ही बदलणार आहे. हे कशी आहे ती बघा. म्हणजे आता हे जे तिथे जर काही कॉन्फ्लिक्ट्स असतील यापुढे, तर आता ती सिच्युएशन ही आता अशी झाली आहे. ओके, तिथे हे तुम्हाला फक्त प्रेमच दिसणार आहे. सो ती परिस्थितीच आता बदलली आहे, कारण आनंदी आनंद आहे. एक घरामध्ये घरचं वातावरण चांगलं असेल, एक आनंद असेल माणसांमध्ये, पुरत घरामधल्या सगळ्या सुखसोयीचा एक चांगला उपभोग घ्याल तुम्ही. 5th हाऊसमध्ये द डेव्हिलचं कार्ड, ही एक प्रकारची अटॅचमेंट वगैरे असू शकते, किंवा एक डेव्हिल हे काय दाखवतं, टेम्पटेशन दाखवतं एखाद्या गोष्टीबद्दल, अटॅचमेंट दाखवतं, जास्त पॉझिटिव्हनेस, एखाद्या गोष्टीला आपण चिकटून राहतो किंवा काय. तर तसं पंचम स्थान बघितलं तर तुम्हाला असं म्हणता येईल की आता इथून आपण बरेचदा रेस, लॉटरी किंवा एक बौद्धिक खेळ जे असतात ना, बौद्धिक लेवलवरती जो आपण पैसा मिळवतो, सो त्यापासून जरा तुम्ही एक थोडंसं सावध राहा की एक कमी कष्टामध्ये जर काही टेम्पटेशन असेल की कमी याच्यामध्ये कष्टात काही पैसा मिळवण्याच्या काही योजना वगैरे असतात ना, असं काही त्या भानगडीत तुम्ही पडू नका. हां, ते एक डेव्हिल त्या प्रकारचं सांगू शकतो, किंवा एक पॉझिटिव्हनेस असू शकतो तुमचा जवळच्या व्यक्तीबद्दल, प्रेम प्रणयाचं स्थान आहे. सो प्रेमाच्या व्यक्तीबद्दल थोडासा पॉझिटिव्हनेस, एक टेम्पटेशन तुम्ही फील कराल. आणि दुसरं म्हणजे काही वेळा हे आपले छंदसुद्धा दाखवतो. पंचम स्थान आहे, क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे, एक बौद्ध आपलं शिक्षणाचं स्थान आहे, आपण विद्येचं स्थान आहे. सो तिथे कुठेतरी काही टेम्पटेशन्समुळे त्यावरती दुर्लक्ष तर नाही होणार ना, त्याकडे एक जरा लक्ष द्या. संततीचं स्थान आहे, सो त्यांच्याकडे थोडंफार लक्ष द्या. बाकी ओव्हरऑल इतर काही अपोजिट साईडला कम्प्लिशनचं कार्ड दिसतं आहे. सो इतर काही मला हे सिरियसली असं काही जास्त वाटत नाही की डे टू डे काही टेम्पटेशन्स असतात. आपण कदाचित जवळच्या व्यक्तींवरती थोडाफार खर्च पण कराल तुम्ही. हां, हे कार्ड काय म्हणते का, थोडंसं खर्चिक होणं असंही दाखवतं. सो एका कार्डचे बरेच वेगवेगळे अर्थ असतात. सो एक कमी कष्टात पैसे देण्याच्या कुठल्या स्कीममध्ये अडकू नका, हे सांगता येईल. आणि थोडासा एक जवळच्या व्यक्तींवरती खर्च होण्याचे चान्सेस होऊ शकतात, किंवा एक मग त्यांच्या बाबतीत जास्त पॉझिटिव्हनेस होऊ शकतो, किंवा एक टेम्पटेशन होऊ शकतं. सो इथे आता जर 6th हाऊसचा जर विचार केला ना, तर तिथे एस ऑफ कप्सचं कार्ड आहे. हे खूप पॉझिटिव्ह आहे, डिवाईन प्रेम दाखवतं. एस ऑफ कप्स काय आहे, तुमच्या आयुष्यामध्ये एक एक इमोशनल संधी, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप तुम्ही फुलफिल आहात, एक आनंद आहे तुम्हाला, तुमच्या मनामध्ये खूप आनंद आहे. मग 6th हाऊस काय की 6th हाऊस हे आपल्या आजाराचं आहे, ऋणरोगांचं आहे. सो आपल्या नोकरीतून मिळणारं भाग्य ते दाखवणार आहे. सो तुम्ही नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत एक तुम्ही थोडं सॅटिस्फाईड असाल, एक मन चांगलं असेल तुमचं. मुळातच तुम्ही बॅलन्स्ड माइंड आहात पुढच्या वीकमध्ये, त्यामुळे इथे पण तुम्हाला तुमच्या कामाधंद्याच्या ठिकाणी एक तुम्हाला एक चांगलं वाटेल, ॲटमॉस्फिअर चांगलं वाटेल, एक आनंद मिळेल, तिथे प्रेम राहील, तिथे एक जाण्याबद्दल ऑफिसमध्ये ते कामाविषयी प्रेम राहील असं इथे. दुसरं म्हणजे एक आजाराचं वगैरे आहे स्थान, तर सो तिथे तुम्हाला एक कदाचित एक
ह्या एक औषध पाण्यामुळे तुम्हाला आराम पडण्याचे चान्सेस आहेत. जे काही आजार वगैरे असतील तर ते जातील, कारण हे पॉझिटिव्ह आहे. दुसरं म्हणजे त्याच्या अगदी अपोजिट व्ययस्थानामध्ये तिथे एक जजमेंटचं कार्ड आहे. सो जजमेंटचं कार्ड दाखवतं की एक त्यातून सगळ्या गोष्टीतून असं मुक्ती मिळाली, एक फ्रीडम मिळालं, की एक नवीन रिबर्थचं कार्ड आहे. सो 12th हाऊस हे काय आपल्या सगळ्या अडथळ्यांचं का आहे. आपले इम्पॅक्ट सगळ्या प्रकारच्या चिंता, काळजी, सगळे अडथळे, सगळ्या इनफॅक्ट कुठल्याही प्रकारची हानी, नाश याचं हे स्थान आहे. सो त्यातून एक तुम्हाला मुक्ती मिळाली, एक नवीन मुक्ती मिळेल की काय असं दाखवा. तुमच्या बाजूने कदाचित आता न्याय, इथे तर जस्टिस आहे तुमच्या भाग्यामध्ये. सो न्यायदेवता आहे तुमच्या पाठीशी. सो एक प्रकारे यातून या 12th हाऊस रिलेटेड गोष्टींमधून तुम्हाला मुक्ती मिळेल, एक तुम्हाला एक नवजीवन मिळेल असं काहीसं आहे. सो आणि हे जजमेंटचं कार्ड काय दाखवतो माहिती आहे, एक दीर्घ आजारातून एखाद्या वेळी काही वेळा मुक्ती मिळते आपल्याला. बरेच दिवस एखादा आजार पण चाललेलं असं आणि त्यातून आपण बाहेर पडतो, तर ते सुद्धा दाखवलं जातं. सो तुम्ही हा एक असाही करता येऊ शकता की इथे एस ऑफ कप्सचं आहे ऋणरोगांच्या ठिकाणी. सो तिथे एस ऑफ कप्स आहे, तर तुम्हाला कदाचित तुम्ही फील कराल की एक तब्येतीच्या बाबतीत चांगले दिवस तुम्ही फील कराल. एक मन चांगलं असणार आहे, सॅटिस्फाईड असणार आहे, तब्येत पण चांगली ठणठणीत असणार आहे. काही अगोदरचं काही असेल आजार पण तर तेही तुम्हाला बाजूला झालेलं दिसेल. 7th हाऊसमध्ये मूनचं कार्ड पण सोबत स्टे ऑन टार्गेट हे कार्ड आहे. सो मन सॅटिस्फाईड आहे, मन जाग्यावरती आहे, एक बरोबर टार्गेटवरती आहे. त्यामुळे हे कार्ड तसं थोडंसं निगेटिव्ह आहे, पण या कार्डचा इथे असा आपण अर्थ म्हणू शकतो की तुम्ही एक आता इथे जर 4th हाऊसला आपण मगाशी बघितलं की हे कॉन्फ्लिक्टचं कार्ड, पण आता हे जे काही कॉन्फ्लिक्ट समजा जर घरामध्ये असतील काही, तर ते आता ते चेंज झालेत, कारण एक तुमचा ॲटिट्यूड बघण्याचा चांगला आहे. सो इथे ओके आहे सगळं. पेज ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे, जो गुड रिलेशनशिप दाखवतो. सो इथे सुद्धा तुमच्या सोबतच्या जोडीदारांमध्ये, जोडीदार मी सगळ्या प्रकारचे जोडीदार म्हणता येतं इथे, तुमच्या सोबतचे जोडीदारांशीचं काही कॉन्फ्लिक्ट्स, कारण हे मूनचं कार्ड आहे ना, हे कॉन्फ्लिक्टचं कार्ड आहे. पण तिथे कॉन्फ्लिक्टचं काही असतील ना, तर तुम्ही तुमची इंट्युएशन वापराल ते बॅलन्सला, त्या कॉन्फ्लिक्ट्सला तुम्ही टार्गेट कराल. सो कुठेतरी हे त्या कॉन्फ्लिक्टला तुम्ही टार्गेट कराल. सो हे रिलेशन्स, सोबतच्या व्यक्तींबरोबरचं तुमचं रिलेशन हे चांगलं असणार आहे. जरी आधी काही प्रॉब्लेम्स असतील ना, कारण हे दोन्ही ठिकाणी रिपीट होत आहे. इथे सुद्धा होत आहे, घरामध्ये सुद्धा होत आहे, सोबत असणाऱ्यांशी पण, आणि इथे सुद्धा जर काही कॉन्फ्लिक्ट्स असेल अगोदर, तर त्याला तुम्ही एक स्वतःची इंट्युएशन वापराल, स्वतःचा एक विचार कराल, कदाचित काही गोष्टी सोडून द्याल, एक लेट गो कराल या बाबतीत. 8th हाऊसमध्ये एस ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे तुमच्या. एस ऑफ पेंटिकल ही पॉवरफुल एनर्जी आहे तशी, एक नवीन एक मटेरियल संधी एस ऑफ पेंटिकल दाखवतो. तुमच्या आयुष्यामध्ये एक मटेरियल संधी येते, जे तुम्हाला काहीतरी भौतिक मिळवून देणारी आहे. अशी संधी परमेश्वर देऊ करतोय, आणि ते तुमच्या 8th हाऊसमध्ये आहे. सो कदाचित 8th हाऊसशी रिलेटेड, 8th हाऊसमध्ये अशा बऱ्याच, म्हणजे 8th हाऊस हे म्हणतात ना की अचानक होणारा धनलाभ हा इथून बघितला जातो. सो तिथे तुम्हाला एस ऑफ पेंटिकल्सचं कार्ड आहे, तर कदाचित एखादी संधी तुम्हाला अशी येऊ शकते. वाडीकडून मिळणारं सुद्धा धन, काही वेळा गिफ्ट्स वगैरे असं सुद्धा बघितलं जातं, हुंडा वगैरे सुद्धा बघितला जातो. इथे कमी श्रमाचा पैसा असतो ना, तो या ठिकाणी पाहिला जातो. सो तशी एखादी संधी तुम्हाला येऊ शकते. किंवा मग पंचम स्थानामध्ये हे डेव्हिलचं कार्ड आहे, पण त्याशी रिलेटेड
ही सुद्धा कमी श्रमातून येणारे धनलाभ इथून बघितला जातो. म्हणजे बौद्धिक लेवलवरती आपण जे मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, किंवा काही लॉटरी म्हणा किंवा काय, याच्यामध्ये फारसे श्रम नसतात. एक बौद्धिक लेवलवरती आपण ते मिळवतो. तिथे तुमचं डेव्हिलचं कार्ड आहे. सो हे जर इक्वल असेल, हीच जर ती संधी असेल असं तुम्हाला वाटतंय अचानकपणे लाभ करून देणारी, तर मग तिथे मात्र तुम्ही थोडासा विचार करण्याची गरज आहे ते करताना. कारण हे काय होईल म्हणजे का दिसताना आपल्याला सगळं मनोहर दिसेल, पण असेल काहीतरी आतमध्ये एखादी फसवणुकीचा प्रकार असं असू शकतो. ते इथे एस ऑफ पेंटॅकल हे त्या बाबतीत. पण हे इतर जर म्हणाल तुम्ही की एक समजा मी म्हटलं ना, सासूरवाडीकडून मिळणारं धन किंवा अचानकपणे दत्तक पात्र जे काय मिळतं, किंवा एक वडिलोपार्जित जर काही धनाचं असेल हिस्सा वगैरे, तर त्या बाबतीत त्याच्याशी रिलेटेड असेल तर मग हे ओके आहे. पण ते जर रेस, जुगार, सट्टा याच्याशी रिलेटेड असेल तर तिथे तुम्हाला सांभाळण्याची गरज आहे असं म्हणता येईल. ओके. भाग्यस्थानामध्ये जस्टिसचं कार्ड आहे. मी म्हटलं भाग्याची पूर्ण साथ आहे तुम्हाला. या पूर्ण आठवड्यामध्ये भाग्याची पूर्ण साथ आहे तुम्हाला. परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या पार्ट बॅलन्स करणार आहे. काही प्रॉब्लेम तुम्हाला होऊ देणार नाही सगळ्या बाबतीत तुम्हाला. आणि भाग्याची साथ ही सगळ्या बाबतीत असते. एकदा ते स्थान पॉझिटिव्ह झालं की तुम्हाला सगळ्या बाबतीत तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्याचं अस्तित्व जाणवतं की इतके परमेश्वर तुमच्या पाठीशी राहणार आहे. कर्मस्थानामध्ये 2 ऑफ वॉन्ड ही खूप पॉवरफुल एनर्जी आहे. एक एनर्जी तुमची चांगली असणार आहे, एक ॲक्शन. त्या 2 ऑफ वॉन्ड हे मार्स इन एरीज एनर्जी आहे. मेष राशीमधल्या मंगळाची एनर्जी आहे. सो ती 10th हाऊसला आहे. सो तुम्हाला एक कुठलंही काम करताना एक तुम्ही प्राईडचं पण आहे, प्राऊड फील कराल, किंवा एक एनर्जी लेवल चांगली असणार आहे करताना, एक हिंमत असणार आहे. पुढचा विचार करून बऱ्याच प्लॅनिंगने कराल काही जे काही असेल ते असं म्हणता येईल. किंवा अप्रोच तुमचा असा असेल की काही असो पण ते मिळवायचंच, हा अप्रोच असू शकतो. इथे 10 ऑफ वॉन्ड मी तुम्हाला लाभस्थानात सांगितलं की हे कम्प्लिशनचं कार्ड आहे, फुलफिलमेंटची एनर्जी आहे. सॅटर्न इन सॅजिटेरियस. सो फुलफिल आहे, लाभ जो काही कर्म आहे त्याचा लाभ तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. आणि कम्प्लिशनची एनर्जी आहे ही. सो ओव्हरऑल मी तुम्हाला सगळी हाऊस हे केली. तुमचं मुळातच जे ऋण आहे ते वुंजो आहे. सो प्रश्नच नाही आहे की एक आनंदाचे दिवस असणार आहे. पुढचा आठवडा हा तुम्हाला खूप आनंदाचा जाईल. अजून काही सांगता येईल का पाहते मी, जरा काही राहून गेले का पाहते जरा. आणि ही 10th हाऊसमध्ये जी एनर्जी आहे ना ही खूप चांगली आहे. म्हणजे खूपच एक मेष राशीमध्ये मंगळ स्वतःच्या स्वगृही असल्यामुळे बलवान असतो. सो ती एक इम्पल्सिव्ह एनर्जी आहे, एक प्रकारे खूप इम्पल्सिव्ह एनर्जी आहे. सो तिथे प्रॉपर चॅनलाइज करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला विंजो ऋण पण म्हणतं ना की हा पिरियड फ्रुटफुल आहे. एखादी नवीन गोष्टी जर तुम्हाला करायची असेल ना तर फ्रुटफुल पिरियड आहे. सो ही एनर्जी तुम्ही तशी चॅनलाइज करू शकता जर तुम्हाला काही नव्याने काही करायचं असेल तर. बाकी ओव्हरऑल खूपच चांगला आठवडा आहे तुमचा. एक स्टॅबिलिटी जो आहे ना कार्ड आपण पहिलं ड्रॉ केलं आहे, ही स्टॅबिलिटी या तुमच्या सगळ्या स्प्रेडमध्ये दिसून येते. एक तर माइंड बॅलन्स असणार आहे, रिलेशनशिप पण तुम्ही बॅलन्स कराल कारण तुम्ही स्वतः बॅलन्स आहात. टेम्परन्सचा कार्ड फर्स्ट हाऊसला आलं आहे. त्यामुळे कुठेही तुम्ही स्वतःचा एक आपली इंट्युएशन वापराल. असलेले नातेसंबंध चांगले होत जातील हे वुंजो सांगतं. वुंजो ऋण जर आलेलं आहे ना रीडिंगमध्ये तर तुमचे जे काही नातेसंबंध आहेत ते चांगले होत जातात. नवीन माणसं तुमच्या आयुष्यामध्ये येऊ शकतात हे असं सांगणार आहे ऋण. सो एक तुम्ही तुमचं फर्स्ट हाऊस म्हणा, 4th तुमचं घराचं स्थान, कौटुंबिक सौख्य,
तुमच्या पार्टनरचं स्थान, 5th हाऊस, ही सगळी घरं आहे ना, ही ऑटोमॅटिकली त्याने चार्ज होणार, त्यामुळे प्रश्नच येत नाही आहे. धनस्थान आणि लाभस्थान दोन्हीही चांगले आहे. इथे तुम्हाला पेशन्स ठेवायचा आहे. जो काही तुमची इन्व्हेस्टमेंट किंवा काय असेल त्याला एक ती प्रॉपर लाभ देऊन जाईल. तुमचे जे काही कष्ट असतील ते तुम्हाला योग्य ते धन मिळवून देतील. ही पेशन्स ठेवण्याची एनर्जी आहे, कारण प्रत्येक गोष्टीला एक पेशन्स लागतो. जसं हे रोपटं वाढून त्याचं मोठं झाड होण्यासाठी एक ठराविक काळ जातो, निसर्गामध्ये तो एक काळ द्यावा लागतो. तसं आहे, जसं शेतकरी बी बियाणं पेरून एक उत्पन्न मिळताना तेवढा पिरियड ते वाट बघतात, त्याप्रमाणे येते तुमचे जे काही कष्ट असतील, काय असेल धनासंबंधी, तर ते तुम्हाला ते पूर्ण लाभ मिळवून देणार आहेत. हा पेशन्स, इथे पेशन्स ठेवा असं काहीसं म्हणणं आहे या कार्डचं. ही एनर्जी खूप पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथे जी काही निगेटिव्हिटी आहे ना, ही सगळी कन्वर्ट होणार आहे पॉझिटिव्हमध्ये. म्हणून ही कार्ड्ससुद्धा अगदी बरोबर सिंक्रोनिसिटीमध्ये आले आहेत बघा. ही कार्ड्स पण तशीच आली आहेत. एक टेम्परन्स बरोबर ग्रेट डेप्थ, म्हणजे एक तुम्ही तुमच्या मनाचा ठाव घ्याल एक असं कुठल्याही गोष्टी करताना. एक तुमचं अंतरंग, तुमचं सोल, तुमच्या सोलला काय पाहिजे या सगळ्याचा विचार करून तुम्ही कुठली करा. तुमचा ॲटिट्यूड तसा एक पॉझिटिव्ह असणार आहे, एक बॅलन्स ॲटिट्यूड असणार आहे. सो इथे सुद्धा पाईल नंबर 1 तुम्हाला रेडी कसं वाटलं हे नक्की कळवा. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 वेलकम टू रीडिंग. तुमचं कार्ड आहे वेलबिंगचं, वेलबिंग आणि कार्नेलियन हा तुमचा क्रिस्टल आहे. वेलबिंगचं कार्ड आपण वाचूया. स्पिरिच्युअल मिनिंग आहे द फिजिकल वेलफेअर ऑफ ह्युमन काइंड, द व्हील ऑफ द सन अँड द रिदमिक मुवमेंट ऑफ लाईफ, प्रॉस्पेरिटी अँड फॉर्च्यून, यू आर मोर दॅन यू थिंक यू आर, हे त्याचे कीवर्ड्स आहेत. आणि फिजिकल कीवर्ड्स आहेत दिस इज अन ऑस्पिशियस टाईम फॉर यू, देर इज अ सेन्स ऑफ हार्मनी अँड वेलबिंग अँड द एनर्जी टू सक्सीड. सो तुमचा पुढचा आठवडा खूप चांगला जाणार हे यावरूनच कळत आहे. आपण रून बघूया कोणता येतं तुम्हाला. सेंट्रल आयडिया कळेल आपल्याला तुमच्या स्क्वेअरची. अलगीज, अलगीज रून आहे, अलगीज. काही ओरॅकल कार्ड्स ड्रॉ करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट हाऊस, सेकंड हाऊस केंद्रामध्येच प्लेस केल्यात मी. आपली 4 महत्त्वाची स्थानं आहेत, तर इथे मी पहिल्यांदा प्लेस केलेत. बॉटम ऑफ द डेक एम्प्रेसचं कार्ड आहे. खूपच छान, भरभराट, ॲबंडन्सचं कार्ड आहे. बॉटम ऑफ द डेकला आलेलं आहे. नर्चरिंग एनर्जी आहे एम्प्रेसची. सो आता कार्ड्स बघूया आपण. अलगीज रून आहे. फर्स्ट हाऊसला आपण 2 कार्ड्स आहेत ही, त्यामध्ये एक वर्क हे कार्ड आलं आहे.
आणि दुसरं आहे द पेज ऑफ स्वॉर्ड्स. सेकंड हाऊसमध्ये 10 ऑफ वॉन्ड्स, खूप छान. सॅटर्न इन सॅजिटेरियस, फुलफिलमेंटची एनर्जी आहे धनस्थानामध्ये. थर्ड हाऊसमध्ये 5 ऑफ स्वॉर्ड्स. फोर्थ हाऊसमध्ये कन्फ्युजन आणि 10 ऑफ पेंटॅकल्स. म्हणजे जर फोर्थ हाऊसमध्ये जर काही फॅमिली रिलेशनशिपमध्ये काही कन्फ्युजन्स असतील ना, तर आता 10 ऑफ पेंटॅकल्स, हॅपी फॅमिलीचं कार्ड सोबत आलेलं आहे. ही एनर्जी रिव्हर्ट होणार आहे तुमची अशी. फिफ्थ हाऊस द टॉवरचं कार्ड आहे. सिक्स्थ हाऊसमध्ये 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आलं आहे. सेवन्थ हाऊसमध्ये किंग ऑफ वॉन्ड आणि मिस्चिफ ही 2 कार्ड्स आहेत. एट्थ हाऊसमध्ये क्वीन ऑफ पेंटॅकल्स. एट्थ हाऊस क्वीन ऑफ पेंटॅकल्स आणि 10 धनस्थानामध्ये 10 ऑफ वॉन्ड्स, खूप छान. द फूलचं कार्ड भाग्यस्थानात आहे. एक नवीन बिगिनिंग दाखवतं. पॉझिटिव्ह कार्ड आहे हे, पॉझिटिव्ह कार्ड. ओके, ते एक कार्ड बहुतेक आपण ड्रॉ केलेलं नाही आहे. वुप्स हे कार्ड आलेलं आहे इथे. सो आपण ह्याच्या अगदी मागचं कार्ड क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड कर्मस्थानात आपण ट्रीट करू. हे कार्ड मगाशी खाली फ्लिप झालेलं खाली. इलेवन्थ हाऊसमध्ये 8 ऑफ स्वॉर्ड्स आणि 12th हाऊसमध्ये द हाय प्रिस्ट्रेस. मोक्षस्थानात हाय प्रिस्ट्रेस. सो अलगीजचा जर विचार केला ना, अलगीज याला इल्हास पण म्हणतात. अलगीज ऋण हे डिफेन्स आणि प्रोटेक्शनचं ऋण आहे. हे ऋण जेव्हा रिडिंगला येईल ना, तेव्हा समजायचं की तुम्ही प्रोटेक्टेड आहात. कोणत्याही गोष्टीपासून, कुठल्याही अचानकपणे येणाऱ्या संकटापासून तुम्ही प्रोटेक्टेड आहात. पण याचा अर्थ तुम्ही गाफील राहा असं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही अलर्ट आहात एखाद्या गोष्टीबद्दल किंवा तुम्ही तुमची इंट्युइशन फॉलो करताय, तोपर्यंत तुम्हाला कुठलाही हार्म नाही आहे. दुसरं म्हणजे हे ऋण हे अपकमिंग ऑपॉर्च्युनिटीज दाखवतं. एक चांगलं आहे, पॉझिटिव्ह ऋण आहे हे. सो ओव्हरऑल बघितलं तर तुमचा वीक हा थोडासा एक वर्क लेवलला बरंच काही तुम्ही करणार आहात असं दिसतंय. जे एम्प्रेसचं कार्ड आहे ना बॉटम ऑफ द डेक, हे एम्प्रेसचं कार्ड हे मुळातच ॲबंडन्स दाखवतो, भरभराट दाखवतो. एक असं दाखवतं की एक नवीन ऑपॉर्च्युनिटी, हे सुद्धा एम्प्रेसचं कार्ड दाखवतं की नवीन काहीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे किंवा तुम्ही आयुष्याला एक नवीन प्रकारे सामोरे जात आहे किंवा तुम्ही स्वतःला एक क्रिएटिव्हली एक्सप्रेस करताय. एम्प्रेसचं कार्ड हे एक प्रकारे फर्टिलिटीचं कार्ड पण आहे आणि दुसरं म्हणजे एक संगोपन, नर्चरिंग जी, कारण ती हे आहे ना, बाळ आहे तिच्या पोटामध्ये, प्रेग्नंट आहे ती. सो द एम्प्रेस हे नर्चरिंग क्वालिटीज दाखवतं. एखादी गोष्ट नर्चर करणे, वाढवणे, संगोपन करणे, त्याचं पूर्ण एक सांभाळ करणे. सो ती जरुरी नाही की फक्त बाळाचंच असतं. कुठलीही नवीन गोष्ट किंवा तुम्ही तुमच्या हातामध्ये जी काही गोष्ट आहे, एखादं नातं आहे जे तुम्ही फुलवताय, एक चांगलं सांभाळताय, एक सर्व बाजूंनी ते चांगलं होईल, आनंदी होईल याचा विचार करताय.
त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट कशी होईल याचा विचार करताय. समजा तुमचं काम आहे वर्क लेवलला एखादं प्रोजेक्ट तुम्ही हँडल करताय, ते काही एक छान प्रकारे सांभाळताय किंवा काय मॅनेज करताय. सो ही नर्चरिंगची क्वालिटी आहे ना, हे एम्प्रेस दाखवतं आणि ते तुमचं शॅडो कार्ड आहे. एक मनाची अवस्था तुमची ही आठवड्यामध्ये ही याप्रमाणे आहे. मग ती कुठेही दिसेल, तुमच्या घरामध्ये दिसेल, तुमच्या व्यवसायात दिसेल. तुम्ही जे काय कराल त्यामध्ये तुम्हाला त्या क्वालिटीज की ती गोष्ट तुम्ही एक छानपैकी कराल, एक छानपैकी त्याला व्यक्त कराल. इनफॅक्ट तुम्ही स्वतः जेव्हा व्यक्त व्हाल ना तेव्हा वेगवेगळ्या एक प्रकारे होऊ शकाल. कदाचित तुम्ही तुमची काळजी घ्याल किंवा पार्लरमध्ये जाल किंवा तुम्ही तुमच्या फिटनेसचा विचार कराल, एक चांगल्या कपड्यांवरती खर्च कराल, एखादा छंद जोपासाल, बाहेर निसर्गामध्ये जाल. कारण एम्प्रेस निसर्ग दाखवते, निसर्ग रिप्रेझेंट करते. सो तुम्ही एखादी छोटीशी ट्रिप करून बाहेर जाल, निसर्गामध्ये रमाल. सो ही जी वेगवेगळ्या प्रकारे आपण आपण स्वतःला नर्चर करतो ना, आपलं स्वतःचं संगोपन करतो, एक स्वतःला आनंदी बनवण्यासाठी एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण एक्सप्रेस करतो स्वतःला क्रिएटिव्हली. ते कार्ड तुमच्या बॉटम ऑफ द डेक आहे. सो तुम्हाला असं जाणवेल की आठवड्यामध्ये तुम्ही स्वतःकडे थोडं जास्त लक्ष देताय किंवा तुमच्या कामामध्ये जे काही तुमच्या हातात आहे, जे काही तुम्ही करताय त्यामध्ये तुम्ही एक स्वतःची क्रिएटिव्हिटी वापराल, ते छानपैकी करण्याचा प्रयत्न कराल, असं काहीच येतं. मुळात पेज ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे फर्स्ट कार्ड आहे. पेज ऑफ स्वॉर्ड्सचं ही एनर्जी कशी माहिती आहे, एक लर्नरची एनर्जी आहे की एखादी गोष्ट नवीन शिकून ती व्यवहारात आणण्याची. पेज ऑफ स्वॉर्ड्सचं असंही दाखवतं कारण की तुम्ही कदाचित तुमच्या हातांचा एक कौशल्याने वापर कराल. इनफॅक्ट हे दुसरं जे कार्ड आहे ना, वर्क, हे जसं मधाचं पोळं दाखवलं आहे इथे. सो मधाचं पोळं कसं एक ॲट्रॅक्टिव्ह असतं, एक पद्धतशीरपणे बांधलेलं असतं, एक ऑर्गनाईज असतात, ते काम करण्याच्या त्यांच्या पद्धती ऑर्गनाईज असतात आणि कष्ट करत राहणं, एक डिटर्मिनेशन ही गोष्ट दिसते. सो तुमच्या इथे ना, तुमच्या बघितलं तर केंद्रातली घरं ही महत्त्वाची असतात. सो हे आपलं फॅमिली आहे, हे आपण स्वतः आहोत, हे आपले जोडीदार आहे, हे आपलं कर्मस्थान आहे. सो ही सगळी स्थानं आहेत ना, अगदी जवळची असतात की ती जरा तरी हर्ट झाली ना की बरेच गोष्टींवर परिणाम होऊ शकतो इतर सगळ्यावर. सो ती सगळी जर बघितली ना, ती इथे पेज ऑफ स्वॉर्ड आहे, इथे 10 ऑफ पेंटॅकल्स हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे, इथे क्वीन ऑफ वॉन्ड आणि किंग ऑफ वॉन्ड, म्हणजे क्रिएटिव्हिटीच्या 2 ऑथॉरिटीज आहेत इथे. सो सेंटरमधली सगळी कार्ड्स बेस्ट आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचा अप्रोच कसा असणार आहे माहिती आहे का, एक तुम्ही स्वतःला व्यक्त करण्याच्या, मी तुम्हाला म्हटलं ना, एक नवीन प्रकार तुम्ही आणाल तुम्ही व्यवहारामध्ये स्वतःला व्यक्त करताना. मग कसंही, मग बोलताना म्हणा किंवा इतरांशी तुमच्या कामामध्ये असेल, एक तो ॲटिट्यूड असेल की काहीतरी नवीन करून बघावं, नेहमीचं टिपिकल नको, काहीतरी नव्याने करून बघू एखादं काम. असं एक हा तुमचा पिरियड कसा आहे म्हणजे मेंटली ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे, हे पेज ऑफ स्वॉर्ड्स सांगतो. कारण स्वॉर्ड्स हे विचारावरती, तुमच्या वैचारिक लेवलवरती काम करत असतात. सो जिथे तुमचे विचारच छान डेव्हलप आहेत आणि एक त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हनेस असेल, तर मुळात ओव्हरऑल ॲटिट्यूड जो असता तुमच्याकडे बघण्याचा ॲटिट्यूड, तुमचा जगाकडे बघण्याचा ॲटिट्यूड हा सगळ्यात चांगला होऊन जातो. सो इथे हे पेज ऑफ स्वॉर्ड्सचं काय सांगतं की एकतर तुम्ही आठवडाभर काही ना काही कामामध्ये व्यस्त राहाल, काम करण्याकडे तुमचा कल असेल ॲक्च्युली, कारण वरचं काळ आलेलं आहे. नवीन पद्धतीने तुम्ही कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न कराल, एक व्यक्त होण्याचा प्रयत्न कराल, कुठेही नात्यांमध्ये किंवा कामामध्ये, कुठेही एक नवीन प्रकारे व्यक्त होण्याचा प्रयत्न करा. एक मेंटली तुमचा ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे हा, वैचारिक लेवलवरती. एक कुठलंही काम तुम्ही एक स्किलफुली कराल. तुम्ही जर हे बघितलं ना, या पिक्चरवरून तुम्हाला की एक काम करताना एक ऑर्गनाइज पद्धतीने स्किलफुली करा. अगदी बरोबर सिंक्रोनिसिटी पण छान जुळते, कार्ड पण अगदी बरोबर मॅचिंग आलेलं आहे इथे. ओके, दुसरं जे आहे ते सेकंड हाऊस 10 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड दाखवतो. 10 ऑफ वॉन्डची एनर्जी ही कम्प्लिशनची आहे, फुलफिलमेंटची एनर्जी. सॅटर्न इन सॅजिटेरियस, गुरुच्या राशीमध्ये शनी, ही फुलफिलमेंटची एनर्जी आहे.
सो धनस्थानामध्ये तुम्हाला फुलफिलमेंटची एनर्जी आहे, जी काय आहे ते कम्प्लिशन असणार आहे. एक पैशासंदर्भात कौटुंबिक सौख्य इथून पाहिलं जातं. सो एक पुढचा आठवडा तुम्हाला ते कौटुंबिक सौख्य लाभेल असं म्हणता येईल. धनाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणार आहे. तुमच्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा काय कौटुंबिक धन, वडिलोपार्जित धन, सगळ्या बाबतीत एक पिरियड चांगला असणार आहे. खूप चांगलं जेवण कदाचित तुम्ही पक्वान जेवाल, एक आनंद असेल तुमच्या. सेकंड हाऊस आणखीन काय दाखवतो, एक तुमचा वैवाहिक सौख्य दाखवतो. सो तेही छान आहे. थर्ड हाऊसमध्ये 5 ऑफ स्वोर्ड ही एनर्जी विनिंग ॲट ऑल कॉस्ट. सो हे जे धाडसाचं का आहे स्थान, तिथे तुमची एनर्जी लेवल चांगली असणार आहे की काहीही करायचं आहे तुम्हाला, वर्क लेवलला काहीही करायचं आहे, तिथे तुम्ही तुमचं धाडस दाखवणार आणि आहे ते मिळवायचंच. कशाही प्रकारे कुठलीही गोष्ट कशाही पद्धतीने करून ते मिळवायचंच. ही एनर्जी ही तुमची थर्ड हाऊसला आहे, पराक्रम स्थानामध्ये. ओके, छोटे मोठे प्रवाससुद्धा कदाचित तुमचे घडतील. चतुर्थ स्थानामध्ये जे तुमचं मनाचं घर आणि तुमचं घराचं स्थान आहे, इथे कन्फ्युजनची एनर्जी होती, ती आता रिप्लेस होऊन 10 ऑफ पेंटॅकल्सची एनर्जी आहे. 10 ऑफ पेंटॅकल हे हॅप्पी फॅमिली, आनंदी आनंद दाखवणारं की रिलेशनशिपमध्ये आनंद आहे. पेंटॅकल्समध्ये सर्व आर्थिक बाजू चांगल्या आहेत. सो इथे सुबत्ता असेल. चतुर्थ स्थानामध्ये सुबत्ता असेल. एक तुमची मनशांती, तुमची झोप, तुमच्या पूर्ण आईचा विचार या स्थानावरून होतो. सो तिथे एक चांगलं कार्ड आहे 10 ऑफ पेंटॅकल्सचं. सो आलबेल असेल छान. 5th हाऊस आहे ना, हे तुमचं संततीचं, विद्येचं, प्रेम प्रणयाचं स्थान. तिथे इथं टॉवरचं कार्ड आहे. सो टॉवरचं कार्ड आहे ना, हे फर्स्ट हाऊसचं कार्ड आहे. तो प्रथमेश जो आहे तो पंचमात असल्यासारखं आहे. सो तुम्ही पंचमाशी रिलेटेड गोष्टी कराल. पंचमाशी रिलेटेड गोष्टी म्हणजे काय करणार, तर तुम्ही एक बौद्धिक लेवलवरच्या सगळ्या गोष्टी कराल. तुमचे जे बौद्धिक लेवलवर जे छंद आहेत ते तुम्ही जोपासाल. तुम्ही उपासना कराल एखादी, त्यामध्ये तुम्ही थोडा वेळ घालवाल. एक पंचम स्थान हे तुमचं साहित्य प्रेम पण दाखवतं. कदाचित एखादं पुस्तक वाचाल. बघा हे कार्ड पण तसंच आहे. मे बी एखादं पुस्तक वाचाल तुम्ही. मैदानी खेळसुद्धा बघितले जातात पंचमावरून. कदाचित तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला तशी आवड असेल तर ते करा. पण पंचमाशी रिलेटेड गोष्टी तुम्ही कराल, कारण पंचमेश प्रथमेश पंचमात आहे. सो टॉवरचं कार्ड इथे आहे. ओके, 5th हाऊस 6th हाऊसमध्ये 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. आपण 6th हाऊस आणि 12th हाऊस एकत्र पाहू, दोन्ही एकत्र पाहूया. केंद्रातले आपण पहिल्यांदा अटेंड करू. आता इथे जे जोडीदाराचं स्थान आहे ना, तिथे किंग ऑफ वॉन्ड आहे आणि मिसचिफचं स्थान, म्हणजे जोडीदाराच्या संबंधी, जवळच्या व्यक्ती संबंधी, म्हणजे पार्टनर संबंधी. जोडीदार म्हणजे कोणीही जोडीदार आपण म्हणू शकतो. जी तुमची संगत आहे ती, त्या संबंधीचं काही मिस्चिवियस त्यांचं बिहेवियर असेल ना, तर किंग ऑफ वॉन्ड हा मॅच्युअर पर्सन आहे. तुम्ही ते बरोबर डिप्लोमॅटिकली हँडल कराल, हे इथे सांगणं आहे. जोडीदारासंबंधी, तुमच्यासोबतच्या व्यक्ती संबंधी जर काही मिस्चिवियस बिहेवियर तुम्हाला असं वाटलं तर त्यावरती एक तुमचा होल्ड असणार आहे. कारण मुळात किंग ऑफ वॉन्ड ही पर्सनॅलिटी कशी आहे की जेंटलमॅन आहे. मुळात गुड मॅरेज आहे ना, हे किंग ऑफ वॉन्ड दाखवतं. कारण ही व्यक्ती ही एक विश्वास ठेवण्यासारखी आहे, किंवा एक म्हणाल तर ऑनेस्ट आहे, फ्रेंडली आहे त्याचं बिहेवियर, एक मॅच्युअर्ड आहे. खूप दूरचा विचार करून एखादी गोष्ट करणं, एक विजन ठेवणं म्हणतात ना, ते एखाद्या गोष्टीमध्ये फोकस आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टी, काम असेल तर काम, नातं असेल तर नातंच, प्रत्येक गोष्टीमध्ये फोकस ठेवून एखादी गोष्ट करण्याचा, एक लांबचा विचार करून करणं, मॅच्युरिटी दाखवणं. त्यामुळे किंग ऑफ वॉन्ड जो आहे ना, हे गुड मॅरेज दाखवतो. ही इज अ गुड पार्टनर. सो तो तुमच्या 7th हाऊसला आहे, जो आपलं व्यावसायिक जोडदार किंवा लाईफ पार्टनरचं स्थान आहे.
सो तिथे जर काही मिस्चिवियस बिहेवियर असेल तर तो प्रॉपरली हँडल करणार, तो तिथे त्याच्याबरोबर तुमची मॅच्युरिटी, तुम्ही ते प्रॉपरली हँडल कराल याचा अर्थ. हे कार्ड जर आहे तर ह्या क्वालिटीज तुम्ही इथे दाखवाल त्याबद्दल असं सांगणं आहे. क्वीन ऑफ पेंटिकल्सचं कार्ड हे 8th हाऊसला आहे. आता मुळात 8th हाऊस काय दाखवतो की एकतर मृत्यूस्थान आहे, ते ॲक्च्युली निगेटिव्ह स्थान आहे. पण काही गोष्टी आहेत ना 8th हाऊसमध्ये पाहण्यासारख्या, म्हणजे ध्यानधारणा म्हणा, एखादी योगक्रिया जर कोणी करत असेल, मी म्हटलं ना योगासनं, इथे पंचमाशी रिलेटेड तुम्ही गोष्टी करा, कारण प्रथमेश पंचमात आहे. तर सो कदाचित तुम्ही उपासना वगैरे कराल असं मी तुम्हाला मगाशी म्हटलं. तर का तुमच्यापैकी काही जण ज्यांना मग हे ध्यानधारणामध्ये, योगक्रियामध्ये, एक किंवा गूढविद्या शिकण्यामध्ये, अध्यात्मामध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर त्या दृष्टीने हे कार्ड खूप चांगलं आहे. दुसरं म्हणजे अचानक मिळणारा जो धनलाभ आहे तो इथून पाहिला जातो. सो त्या दृष्टीने हे चांगलं आहे. संसारिक सुखसुद्धा इथून पाहिलं जातं. ओके, हे सासरचं स्थान असतं. संसारिक सुखसुद्धा बघितलं जातं, हेरिटेज बघितलं जातं. एक तो किंवा एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाणे आणि काहीतरी की एक नवीन गोष्ट सुरू होणे, हे अष्टम स्थान दाखवतं. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात, आता इथे भाग्यस्थानामध्ये द फूलचं नवीन बिगिनिंग दाखवते. सो एखाद्या गोष्टीची सुरुवात होण्यासाठी काहीतरी गोष्ट संपावी लागते, तर ते स्थान हे आहे. हो, इथे क्वीन ऑफ पेंटेकल्स तुम्हाला एक या संबंधीचं जर काही धनलाभ होणार असेल किंवा काही हेरिटेजमधून तुम्हाला काय मिळणार असेल तर ते त्यासाठी हा चांगला आहे. किंवा ध्यानधारणा, योगक्रिया, गूढविद्या, अध्यात्म या रिलेटेड जर कोणी काही करत असेल तर त्यासाठी हे कार्ड, क्वीन ऑफ पेंटेकल्सचं कार्ड फेवरेबल आहे. सक्सेस दाखवतो. मुळात हे कार्ड त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सक्सेस आहे किंवा त्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही प्रॅक्टिकल असाल किंवा त्या गोष्टींशी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असतील त्या फॉलो करण्यासाठी किंवा ते शिकण्यासाठी किंवा अध्यात्म शिकण्यासाठी, गूढविद्या शिकण्यासाठी, त्या सगळ्यांचे रिसोर्सेस तुम्हाला अवेलेबल होतील. क्वीन ऑफ पेंटिकल मुळात जे ठरवते ते ती प्रॅक्टिकली स्वतः निर्माण करते आणि त्याचा उपभोग घेते. सो अशा प्रकारचं काढते. सो या अष्टमाशी रिलेटेड यामध्ये जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तिथे तुम्ही प्रॅक्टिकलिटी वापराल आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आणाल. एक अध्यात्म म्हणा, तर अध्यात्म गूढविद्या शिकायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक चांगलं यश मिळेल. एक सक्सेसचं कार्ड आहे हे. ओके, भाग्यस्थानामध्ये फूलचं कार्ड हे पॉझिटिव्ह कार्ड आहे, अतिशय पॉझिटिव्ह आहे. तो एक भाग्याची साथच म्हणायला लागेल, कारण पॉझिटिव्हनेस आहे या कार्डला, त्यामुळे तसं काही प्रश्न नाही आहे. ओव्हरऑल तुमचा आठवडा हा चांगला जाणार आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्सचं कार्ड तुमच्या दशम स्थानामध्ये आणि सोबत त्याच्याबरोबर हे वुप्सचं कार्ड आहे. हे आपण वुप्सचं कार्ड वाचूया. इथे हे दूध सांडलेलं दिसतंय. सो हा वेस्टफुलनेस असेल असं मला वाटत नाही, कारण सोबतचे जे कार्ड आहे ना ते क्वीन ऑफ वॉन्ड्स आहे. ओके, आपण त्याचे कीवर्ड्स वाचूया. आता याचे कीवर्ड्स काय आहेत तर मेकिंग अ मिस्टेक और रियलायझेशन ऑफ मिस्टेक, a misunderstanding lead to trouble, an error in judgment, miscalculation, putting one's foot in one's mouth, stepping on toes, slipping up, making a false pause,
ओव्हरसाईट. सो ही काही वर्ड्स आहेत. सो याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की जर एखादं, कारण तुमचा हा आठवडा बराचसा कामामध्ये जाणार आहे किंवा काहीतरी तुम्ही करत राहणार आहात, हे असं दिसतंय इथे. सो तिथेच काही मिस्टेक्स होणार असतील किंवा काय, तर इथे क्वीन ऑफ वॉन्ड आहे, ते तुम्ही क्रिएटिव्हली हँडल करा. कारण मुळात क्वीन ऑफ वॉन्ड ही लीड करणारी आहे कुठल्याही गोष्टींना, एक रिस्पॉन्सिबल, एक ऑथॉरिटी आहे. लाईक किंग ऑफ वॉन्ड, क्वालिटीज सिमिलर आहेत. तिच्याकडे एक क्रिएटिव्ह पॉवर्स आहेत म्हणा, एक इंट्युटिव्ह पॉवर्स पण आहे तिच्याकडे. पुन्हा क्वीन ऑफ वॉन्डचं कसं आहे की तिच्या आता हे कर्मस्थान आहे. सो बिझनेस क्वालिटीज ज्या आहेत ना, इनफॅक्ट दोघांमध्ये सेमच आहे, क्वीन ऑफ वॉन्ड आणि क्वीन ऑफ, फक्त ही इंट्युटिव्ह आहे आणि एक क्रिएटिव्ह नेचर, एक सोशल बटरफ्लाय आहे की एक समाजामध्ये वावरणारी, मुक्तपणे वावरणारी आहे आणि प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिकली हँडल करणारी. सो इथे जर काही तुमचं नुकसान होत असेल, काही प्रॉब्लेम होत असेल, तुम्हाला काम करताना काही डिफिकल्टीज येत असतील, तर ती त्या क्रिएटिव्हली हँडल करेल. फार फार तर असा घेऊ शकतो, कारण हे आहे कार्ड पॉझिटिव्ह. सो कर्मस्थानाच्या दृष्टीने क्वीन ऑफ वॉन्ड हे खूप पॉझिटिव्ह आहे. मी म्हटलं ना तुम्हाला, तुमचा अप्रोच हा क्रिएटिव्ह असणार आहे. तुम्ही एक वेगवेगळ्या प्रकारे कम्युनिकेट कराल स्वतःला. सो एक कर्मस्थानामध्ये क्वीन ऑफ वॉन्ड हे तुम्ही काम करताना तुम्ही एक लीड कराल, कुठलीही गोष्ट आहे ना, एक कॉन्फिडेंटली लीड कराल असं म्हणता येईल. आणि मग त्यातले छोटे मोठे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉर्ट आउट करणं तुम्हाला फारसं काही कठीण जाणार नाही असं आपण म्हणू शकतो. आता आपल्या 6th हाऊस आहे, 12th हाऊस बाकी आहे डिस्कस करायचं, आणि 11th हाऊस. ओके. सो 11th हाऊसमध्ये 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड. 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड जनरली आता ही एनर्जी कशी आहे की एखादी गोष्ट असते लहानशी, पण आपण त्याचा उगाचच ते राईचा पर्वत करणे म्हणतात ना, हे ज्युपिटर इन जेमिनीची आहे. सो 8 ऑफ स्वॉर्डसुद्धा असंच दाखवतं की काही वेळा प्रॉब्लेम काहीच नसतो, ॲक्च्युअल प्रॉब्लेम काहीच नसतो, पण आपण उगाचच त्याचा एक बबल तयार करतो. सो हे स्वॉर्ड्स आहेत, ते मुळात आपले विचारच आहे. तुमचे विचारच असे थोडेसे डिफेक्टिव्ह झाले की तुम्ही उगाचच एखाद्या गोष्टीचा इश्यू करता किंवा काय. सो हे जे आहे ना, हे पब्लिक रिलेशनशिपच्या किंवा हे लाभस्थानामध्ये 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. सो इथे हे कार्ड सांगेल की मित्रमैत्रिणींचं स्थान आहे, तर किंवा पब्लिक रिलेशन म्हणता येईल, तर तिथे हे 8 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड असं मे बी कदाचित एक मिसअंडरस्टँडिंग असं आपण म्हणू शकू की जे फक्त तुमच्या मनातच आहे असं म्हणता येईल. किंवा मग जे लाभ आहेत मिळणारे ते थोडेसे त्याच्यामध्ये स्टॅग्नेशन असं म्हणता येईल की ते ॲक्च्युली नसेल स्टॅग्नेशन, पण एक त्यावरती एक तुमचा विचार थोडासा निगेटिव्ह असू शकतो किंवा
त्याबद्दल काळजी करणं किंवा असं आपण म्हणू शकू. लाभाबद्दल काळजी करणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल एक थोडंसं मिसअंडरस्टँडिंग असेल तर त्याची चिंता करणं असं आपण म्हणू शकू. पण ओव्हरऑल बाकी इतर कुठे तुम्हाला इथे जास्त स्पोर्ट्स दिसत नाही आहेत मेन म्हणजे. त्यामुळे इनफॅक्ट इथे सुद्धा कन्फ्युजनची एनर्जी ती आहे ती 10 ऑफ पेंटॅकलने रिप्लेस झालेली आहे. सो इथे सगळं पॉझिटिव्ह आहे. जे माइंड जिथून बघितलं जातं, तुमचं मन बघितलं जातं ना, तिथे पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे तसं काही प्रश्न येत नाही आहे. सो विनाकारण चिंता वगैरेचं करायचं का एखाद्याचा स्वभाव तुमच्यापैकी असेल तर ती करणं तुम्ही सोडून द्या असं फार फार तर म्हणायचं. एक तुमच्या बिलीफ सिस्टीम्स म्हणजे जरा चेक करा. तुम्ही एखाद्या गोष्टीवरती एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असू दे. हे फार फार तर सांगता येईल. कारण हे जे अलगीज आहे ना, ही एक गुड ऑपॉर्च्युनिटी दाखवते. सो हा पिरियड खूप चांगला फ्रुटफुल आहे. सो एक कामाच्या दृष्टीने, काम पूर्ण नेण्याच्या दृष्टीने खूपच चांगला पिरियड आहे. सो प्रश्नच नाही आहे. तर हाय प्रिस्टेस हे कार्ड नेहमी काहीतरी गोष्टी ह्या अजून गुलदस्त्यात आहेत असं दाखवणारं कार्ड आहे. दुसरं म्हणजे तुमची इंट्युइशन फॉलो करा हे सांगणारं कार्ड आहे. ते तुमच्या 12th हाऊसमध्ये आहे. आणि 12th हाऊस हे सगळ्या अडथळ्यांचं कार्ड आहे, अडथळ्यांचं घर आहे. सो इथे एक मोक्ष, संन्यास किंवा त्याग बघितला जातो. एक विरक्ती हे पाहिलं जातं या 12th हाऊसमध्ये. तिथे हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे. सो मला असं कुठेतरी वाटतं की जे काही जर आणि इनफॅक्ट द फूलचं कार्ड हे इथे क्वीन ऑफ पेंटेकल्सचं कार्ड मी म्हटलं 8th हाऊसला आहे. सो अध्यात्माच्या दृष्टीने जो कोणी गूढविद्येच्या दृष्टीने जो कोणी काही शिकत असेल तर त्यालाही चांगले स्टार्स आहेत. सो त्या दृष्टीने ना हाय प्रिस्टेसचं कार्ड हे त्या बाबतीत एक इंट्युटिव्ह आहे. एक तुमची इंट्युएशन फॉलो करणं किंवा मेडिटेशन किंवा असं काही उपासना वगैरे जर तुम्ही काही करणार असाल तुमच्यापैकी कोणी तर त्यांना हे फेवरेबल आहे 12th हाऊसमध्ये हाय प्रिस्टेसचं. एक अर्थ असा म्हणता येईल की 5 ऑफ पेंटेकल्स हे 6th हाऊसमध्ये आहे ना, तर 6th हाऊस हे ऋणरोगांचं आहे, निगेटिव्ह हाऊस आहे. सो तिथे हे निगेटिव्ह कार्ड गेलं आहे. 5 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड निगेटिव्ह आहे. हे जे दुःख आणि एन्झायटी दाखवतं, लोनलीनेस वगैरे दाखवणारं कार्ड. सो ते तुमचं 6th हाऊसमध्ये गेलेलं आहे. सो त्यावरती एक कंट्रोल आहे. तुम्हाला तिथे एक परमेश्वराची साथ आहे. त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड काही असतील पैशा संबंधी, मटेरियल तुमच्या भौतिक सुखासंबंधी जर काही फायनान्सिंग काही प्रॉब्लेम्स इश्यू असतील तर त्याला आता एक योग्य मार्ग मिळतील. एक तो तसं काही त्यावरती काळजी करण्याचा इश्यू नाही आहे. सो त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. त्याची जी आहे चावी ही तुम्हाला मिळून जाईल असं म्हणता येईल. तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट. तुमच्या नोकरी धंद्याविषयीचे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला चिंता सतावत असेल जॉब रिलेटेड तर त्यावरतीही तुम्हाला मार्ग मिळून जाईल. कारण 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड दाखवतं की एक परमेश्वरी हे मिळालेलं आहे. आता अपोजिट 12th हाऊस आहे ना, हे सुद्धा वाईट घर आहे. सो इथे सुद्धा हाय प्रिस्टेसचं कार्ड आहे ना, तर कुठेतरी हाय प्रिस्टेस हे आपलं सबकॉन्शियस माइंड दाखवतं, आपल्या विजडम दाखवतं, आपलं मनाचं जो आपलं अंतर्मन असतं जे आपल्याला गाईड करत असतं ते दाखवत असतो. सो इथे तुम्हाला एक थोडासा ॲडवाईस आहे की तुमच्या बिलीफ सिस्टम तुम्ही चेक करून पहा की कदाचित तुम्ही एक चुकीचा विचार तर कुठला करत नाही आहे. किंवा इथे हे 8 ऑफ सोर्सचं कार्डसुद्धा हे दाखवतं ना, निगेटिव्ह स्वतःच्याच विचारामुळे स्वतःला घेरून टाकणं हे जे कार्ड आहे. म्हणजे अननेसेसरी एखाद्या गोष्टीबद्दल चिंता करत राहणं ही जी मेंटॅलिटी आहे ना, ही इथे 11th हाऊसला दिसते. सो हाय प्रिस्टेस 12th हाऊसला तुम्हाला सांगते की एक तुमची इंट्युइशन फॉलो करा.
चुके तुमची बिलीफ सिस्टीम चेक करा. हा इथे हा हाय प्रिस्टेसचा गायडन्स आहे. ओके, शी इज अ मेंटर. सो ओव्हरऑल एक पिरियड चांगला आहे, एक ऑपॉर्च्युनिटीचा आहे, प्रोटेक्शन आहे. मुळात हे अलगीज जे आहे ना, हे प्रोटेक्शन आणि डिफेन्सचं आहे. सो कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही प्रॉब्लेम्सला डिफेंड करायला आणि तुम्हाला त्यापासून प्रोटेक्शन यासाठी एक फेवरेबल रून आहे, फेवरेबल पिरियड आहे. त्यामुळे परमेश्वराची साथ असणार आहे. सगळ्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडणार आहात, तसं काही इश्यू नाही आहे. काही प्रॉब्लेम आले तरी ते तुम्ही बरोबर हँडल करा. परमेश्वर तुम्हाला तसं एक सहाय्य करेल. पण हा ओव्हरऑल तुमचा जो आठवड्याचा आहे प्रिडिक्शन हे खूप चांगले आहेत. मुळात बॉटम ऑफ द डेक एम्प्रेसचं कार्ड आहे, त्यामुळे प्रश्नच नाही. फ्रुटफुल पिरियड असेल, ती एनर्जी चांगली चॅनलाइज करा. आणि इथे म्हटलंच आहे ना, कन्फ्युजन्स काही असेल, कन्फ्युजन्स, तर ते 10 ऑफ पेंटेकलने रिप्लेस होणार आहेत, ते निघून जाणार. तुमचा अप्रोच चांगला असणार आहे. मेन म्हणजे कुठलाही काही नुकसान असेल, काही अडचणी असतील, तर ते तुम्ही एक डिप्लोमॅटिकली हँडल कराल. सोबत असलेल्या व्यक्तीबद्दलचं काही मिस्चिफ असेल, मिस्चिव्हस बिहेवियर असेल, तर ते सुद्धा तुम्ही प्रॉपरली हँडल कराल, असं आहे का. सो ओव्हरऑल छान आहे. फक्त ते एक अननेसेसरी काळजी करण्याची जर कोणाला सवय असेल, तर ती फक्त एक त्यावरती जरा कंट्रोल असू दे. बाकी ओव्हरऑल छान आहे. सो पाईल नंबर 2, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे डेफिनेटली कळवा. आणि असंच रीडिंग पाहत राहा. ओके, थँक्यू. फाईल नंबर 3, वेलकम टू रीडिंग. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया आपण. आधी रून कोणते येते पाहूया. दागाज रून, ओरॅकल्स पाहूया काही कार्ड्स. मी शफल करते आधी, 1 मिनिट. सो आपण ह्या 4 प्लेससाठी ओरॅकल्स डाऊन करूया, ड्रॉ करूया. ओके, बॉटम ऑफ द डेक, किंग ऑफ पेंटॅकल्स. सक्सेसचं कार्ड आहे तुमचं आणि किंग ऑफ पेंटॅकल्स बॉटम ऑफ द डेक आहे. सो एकदम सिंक्रोनिसिटी चांगली आहे, कारण किंग ऑफ पेंटॅकल एस्टॅब्लिश पर्सन आहे. त्यांनी सगळं आपलं आयुष्य तो एक लक्झरी लाईफ जगतो तो. सो हे सक्सेसचं कार्ड तुम्हाला सांगतं द आय ऑफ हेवन. याचे कीवर्ड्स आहेत द आय ऑफ हेवन, द युनिव्हर्सल फादर, लाईफ गिविंग, हिरोइक अँड करेजियस एनर्जी, साऊंड जजमेंट, रिफ्लेक्शन, विल पॉवर, ग्लोरी, इल्युमिनेशन आणि स्पिरिच्युअलिटी. आणि याचे फिजिकल कीवर्ड्स आहेत यू सी थिंग्स इन देअर ट्रू लाईट, देर इज अ ग्लोईंग सेन्स ऑफ ऑप्टिमिझम ॲज यू बास्क इन द सन्स रेडियंट वॉर्मथ.
फर्स्ट हाऊसची कार्ड्स पाहूया आपण. फर्स्ट हाऊसमध्ये तुमच्या किंग ऑफ स्वोर्ड आहे आणि ट्रिझर आहे. ओके. सेकंड हाऊसमध्ये द वर्ल्डचं कार्ड आहे, कम्प्लिशनचं. थर्ड हाऊसमध्ये डेथ रिबर्थचं कार्ड आहे, नवी सुरुवात आहे. फोर्थ हाऊसमध्ये क्वीन ऑफ पेंटेकल्स आहे. फिफ्थ हाऊसमध्ये 8 ऑफ स्वोर्ड्स. सिक्स्थ हाऊसमध्ये 2 ऑफ स्वोर्ड्स. सेवन्थ हाऊसमध्ये 7 ऑफ वॉन्ड्स आणि हे द क्लॉक इज टिकिंग हे कार्ड आहे. फोर्थ हाऊसमध्ये हे ओरॅकल कार्ड कोणतं आहे पाहूया. द मेसेज. एट्थ हाऊसमध्ये द एम्प्रेस. नाइन्थ हाऊसमध्ये द 3 ऑफ पेंटॅकल्स. 10th हाऊसमध्ये द क्वीन ऑफ वॉन्ड. सिक्रेट रिव्हील्ड. 11th हाऊस पेज ऑफ वॉन्ड आणि 12th हाऊस द 5 ऑफ स्वोर्ड्स. फर्स्ट ऑफ ऑल दागाज हे ऋण आलेलं आहे ना, आणि तुमची थीम आहे ती सक्सेस आहे, आणि दागाज हे ऋण आहे ना हे सक्सेस आहे. त्यामुळे इथे थोडी सिंक्रोनिसिटी होते, एक सायन्स मॅच होतात. कारण हे दागाज हे ऋण काय दाखवतं, हे डे लाईट दाखवतं. म्हणजे जसं दिवसाचा उजेड हा काळोखावरती मात करणारा असतो, किंवा एक दिवसामध्ये कसं एक जो आपला डे लाईट असतो याच्यामध्ये एक प्रोटेक्शनचा भाग असतो. जसं आपण म्हणतो आहे की ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या रात्री असतात आणि दिवसा नसतात असं आपण मानतो. तर तसं म्हणजे तो एक प्रोटेक्शनचा भागसुद्धा यामध्ये. पण जनरली दागाज हे सक्सेससाठी किंवा एखादं म्हणता येईल होप्स, नवीन होप्स, एखादी नवीन इन्स्पिरेशन तुम्हाला मिळते, एखाद्या गोष्टीमध्ये नवीन इन्साईट्स मिळत आहेत का. काही वेळा 180 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन पण दाखवतो दागा. जर स्पिरिटच्या आपलं अध्यात्माच्या दृष्टीने जर आपण त्याचा विचार केला तर एक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे पूर्णपणे एक नवीन आयुष्याला कलाटे मिळते, किंवा एक आपण ऑर्डिनरी लाईफ जगत नाही, वेगळंच लाईफ आपण जगतो. तसं काहीचं सुद्धा या जागा आहे, कारण हे सायकल ऋण आहे. सो ही जी थीम आहे ना ही सक्सेसची आहे, आणि तुमचं इनफॅक्ट जे कार्डसुद्धा आहे ते सुद्धा सक्सेसचं कार्ड आहे. ओके. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की हा तुम्हाला आठवडा खूप चांगला असेल, कारण मला इथे सगळे पॉझिटिव्ह कार्ड्स जास्त दिसत आहेत. दुसरं एक काहीतरी डिवाईन टायमिंगचा पण एक भाग आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. फर्स्ट हाऊसला ट्रिझर आहे. सो इनफॅक्ट फर्स्ट हाऊसला एकतर किंग ऑफ स्वोर्ड्स आहे. किंग ऑफ स्वोर्ड्स थोडीशी एक मिनिट. किंग ऑफ स्वोर्ड्स मला एक क्लॅरिटी दाखवतं. एखाद्या गोष्टीमध्ये एक आपण रॅशनल माइंड वापरतो किंवा एक लॉजिक वापरतो, लॉजिक अँड रिझनिंग म्हणताना, तसं एक इंटेलेक्च्युअल लेवलची हायर ऑथॉरिटी आहे किंग ऑफ स्वोर्ड. सो आणि त्याच्यासोबत एक ट्रिझरचं कार्ड आहे. सो कदाचित एक पैशाच्या दृष्टीने तुम्ही एक काहीतरी वेगळा एक लॉजिकल काहीतरी प्लॅन कराल, विचार कराल, किंवा पैसा मिळवण्याच्या दृष्टीने म्हणा, किंवा काही एक नवीन होप्स मे बी क्रिएट होतील तुमच्या लाईफमध्ये, काहीतरी क्लॅरिटी मिळेल तुम्हाला असं हे दाखवतं. किंवा हे दागाच ऋण आहे ना हे कधी कधी असं दाखवतं की तुमच्या काही प्रॉब्लेम्सवरती अचानकपणे तुम्हाला एखादं सक्सेसफुल एक काहीतरी इन्साईट्स किंवा एखादा मार्ग मिळून गेला आहे. जर तुमचा एखादा काही इश्यू असेल तर तेही दाखवतं. सो पैशाच्या दृष्टीने काहीतरी एक रॅशनल विचार तुम्ही कराल, किंवा एक प्रॅक्टिकॅलिटी वापराल
कारण हे कार्ड्स किंग ऑफ स्वॉर्ड हे प्रॅक्टिकॅलिटीचं आहे. सो पैशाच्या बाबतीत, पैसा मिळवण्याच्या बाबतीत असेल किंवा पैशाचा विनिमय करण्याच्या बाबतीत असेल, सो हे दाखवलं. आणि इथे हे लॉक आहे, की आहे. सो इथे सुद्धा एक लॉक आहे, सिक्रेट रिव्हिल्ड म्हणून, ते दशम स्थानामध्ये आहे. सो दशम स्थानाशी रिलेटेड पैसा कदाचित त्या बाबतीत काही काम करायचं असेल, काही कार्य करायचं असेल, मिळवण्याच्या दृष्टीने. मला तर असं वाटतं की मिळवण्याच्या दृष्टीने काहीतरी तुम्हाला एक त्या कशाची तरी चावी मिळणार आहे किंवा काहीतरी एक आयडिया, एखादी इन्स्पिरेशन तुम्हाला मिळून जाईल की एक हे कसं वाढवावं, आपलं एक मटेरियल लेवल कशी वाढवावी, असं असू शकतं. किंवा मग त्याच्या विनिमयासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न कराल, काहीतरी एक विचार कराल, एक स्टेप्स घ्याल, असं काहीसं दिसतंय. सेकंड हाऊस द वर्ल्डचं कार्ड आहे, हे सुद्धा सक्सेसच दाखवतं. सो ही तुमची थीमच सक्सेस आहे. सो धनाच्या संबंधित किंवा सेकंड हाऊस संबंधित ज्या काही गोष्टी आहेत ना, त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली सक्सेस मिळेल. सेकंड हाऊस खूप चांगला आहे. थर्ड हाऊस डेथ और रिबर्थ त्याचं कार्ड आहे. ॲक्च्युली तसं प्रत्यक्ष बघता तसं ते निगेटिव्ह कार्ड नाही आहे, जरी ते डेथ दाखवलं तरी. म्हणजे एखादी गोष्ट काहीतरी संपून, काहीतरी मागे सारून तुम्ही काहीतरी नवीन करताय. मग एखाद्या गोष्टीचा एंड करून तुम्ही एखाद्या गोष्टीची सुरुवात केली. आता थर्ड हाऊस काय आहे की एक पराक्रमाचं आहे, धाडसाचं आहे. सो कदाचित तुमचा एक ॲटिट्यूड एखाद्या गोष्टीकडे करण्याचा, बघण्याचा एखादा असू शकतो. एक बिलीफ सिस्टीम तुमची असू शकते की जी तुम्ही आता फॉलो करत नाही. एक नवीन एक काहीतरी मार्ग तुम्ही फॉलो करताय, एक नवीनच सुरुवात झाली आहे त्यामध्ये, असं म्हणता येईल ओव्हरऑल बाकीचा विचार केला तर. भाग्यस्थानामध्ये 3 ऑफ पेंटेकल्सचं कार्ड आहे. सो भाग्याच्या दृष्टीने तुम्हाला परमेश्वराची साथ आहे, एक स्पिरिट्स गाईड्स तुमच्यासोबत असतील, असं ते तुम्हाला गाईड करतील. युनिवर्स तुम्हाला गाईड करेल. एक अचानकपणे तुम्हाला काही गोष्टी लाईफमध्ये काहीतरी गायडन्स मिळून जाईल, कारण भाग्य तुमच्या सोबतीला आहे. तर परमेश्वराची एक साथ आहे तुम्हाला. फोर्थ हाऊस क्वीन ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. क्वीन ऑफ पेंटॅकल्स एक लाईक, आणि हे फोर्थ हाऊस हे काय आपल्या सुखसोयींचं आहे. सो तिथे क्वीन ऑफ पेंटॅकल्स म्हणजे खूपच पॉझिटिव्ह कार्ड आहे. तुम्ही कदाचित एक तुमचं फर्स्ट म्हणजे एक या घरासंबंधी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. मनशांती किंवा एक चांगलं फॅमिली लाईफ म्हणता येईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. दुसरं एक तुमच्या मटेरियल नीड्स इथून बघितल्या जातात, एक भौतिक गरजा तुमच्या पाहायला जात आहे इथून. तर सो त्या बाबतीतसुद्धा तुम्ही स्वतःहून काहीतरी प्रयत्न कराल किंवा तुम्ही एक या घरासंबंधी काहीतरी स्वतः कराल. आणि असं म्हणता येईल की तुमची इन्व्हॉल्वमेंट असणार आहे या ठिकाणी. एक तुम्ही म्हणजे असं म्हणता येईल की एक भौतिक सुखसुविधा किंवा एक घरासंबंधी वेळ देणं किंवा त्या तिकडच्या गरजा काय असतील त्याकडे पाहणं, एक प्रॅक्टिकल विचार करणं. स्वतः तुम्ही त्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट असेल तुमच्या फॅमिलीमध्ये. असं एक बऱ्याचशा सुखसोयींचा विचार करणं किंवा काय हवं काय नको. सो एक मनशांतीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न कराल मे बी. कारण क्वीन ऑफ पेंटिकल्स हे तिला जे हवं ना ते स्वतः प्रॅक्टिकली ती स्वतः ती अचीव करते आणि त्याचा उपभोग घेते. सो यासंबंधी ज्या काही गोष्टी आहेत, एक
जे काही तुम्ही मनात आणाल एक चांगल्या झोपेसाठी किंवा चांगल्या एक मनशांतीसाठी जे काही तुम्ही प्रयत्न कराल ना, त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल. कारण क्वीन ऑफ पेंटिकल सक्सेसचं कार्ड आहे. कदाचित पेंटॅकल्स रिलेटेड तुम्हाला एखादा मेसेजसुद्धा येऊ शकतो, काहीतरी न्यूज येऊ शकते. कदाचित तुमच्या भौतिक गरजा पुरवण्यासंबंधी किंवा त्या रिसोर्सेस, कारण रिसोर्सेस दाखवतात हे क्वीन ऑफ पेंटॅकल्स, हे आपले मटेरियल रिसोर्सेस दाखवते. सो ती त्या संबंधी एखादी न्यूज येऊ शकते. पंचम स्थान हे बरेचदा आपलं संततीचं स्थान असतं, आपल्या विद्याभ्यासाचं स्थान आहे. सो तिथे 8 ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड कदाचित असं मला असं वाटतं आहे की काही तुमच्या विद्याभ्यासात कोणी शिक्षण घेत असेल किंवा काय, तर त्या बाबतीत किंवा तुमच्या संतती बाबतीत काही गोष्टींकडे तुम्ही एक डोळेझाक करताय. काही गोष्टी तुम्ही तपासून पाहायला हव्यात, ते जरा तुम्ही किंवा त्यांच्या अभ्यासाबद्दल किंवा काय, तर तिथे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे असं दिसतंय. 6th हाऊसमध्ये 2 ऑफ स्वोर्ड्सचे कार्ड असं सांगते की तुमचं आता हे तुमचं नोकरीविषयक स्थान आहे किंवा ऋणरोगांचं आहे. तर तिथे तुम्हाला काही डिसिजन्स घेण्याची गरज आहे. कदाचित तिथे तुम्हाला कोणाची तरी मदत घेऊन काही करता आलं, कारण ही कंपॅनियनशिपची एनर्जी आहे या 2 ऑफ स्वोर्डला. सो तर तिथे नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तुमच्या जर काही तुम्हाला एक इनडिसिजनची वेळ आली, काही गोष्टीमध्ये एक निर्णय घेताना प्रॉब्लेम येत असेल, तर तिथे तुम्ही कोणाची तरी मदत घ्यावी असं या कार्डचं म्हणणं आहे. 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड हे 7म स्थानामध्ये आहे जोडीदाराच्याच ठिकाणी, आणि द क्लॉक इज टिकिंग हे दाखवतं. हा काहीतरी डिवाइन टायमिंग आहे. सो तर 7 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड जनरली काय सांगतं की एखाद्या ठिकाणी आपण खूप एफर्ट्स घेतो आहे त्या गोष्टी सेटल करण्यासाठी, पण कितीही झालं तरी आपल्याला ती एक अपोजिशन फेस करावंच लागतं. सो हे 7th हाऊस आहे, तुमच्या पार्टनर्स आहे, मग कुठल्याही पार्टनर असू दे, व्यावसायिक असू दे किंवा एक लाईफ पार्टनर असू दे. तर इथे सांगणं आहे की हीच एक वेळ आहे, जर इथे या 7th हाऊस संबंधी तुम्हाला काहीतरी एक रॅशनल विचार करण्याची किंवा एक थोडी हार्मनी नात्यांमध्ये आणण्यासाठी हीच वेळ आहे. म्हणजे तुम्ही एफर्ट्स घेताय, पण त्याचा तितकासा मे बी फायदा होत नाही. एक तुम्हाला बरंच त्यावरती एक असं म्हणता येईल की एक नात्यांमध्ये एक थोडी हार्मनी आणण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागले, प्रॅक्टिकली विचार करावा लागेल असं 7 ऑफ वॉन्ड्स सांगते. कारण इथे थोडं काम करण्याची गरज आहे. म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही त्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत हेही दिसतं आहे, पण स्टील तुम्हाला एक रिलेशनमध्ये एक स्मूथपणा, एक फ्लेक्झिबिलिटी आणायची असेल तर अजून तुम्हाला थोडंसं, आणि हीच वेळ आहे त्याची, असं काहीसं इथे सांगणं आहे. एट्थ हाऊसमध्ये द एम्प्रेसचं कार्ड आहे. त्या एम्प्रेसचं कार्ड हे ॲबंडन्स दाखवतं, भरभराट, सक्सेस, काहीतरी मिळणं आपल्याला एखादी गोष्ट. सो 8th हाऊस रिलेटेडचे काही फायदे तुम्हाला मिळायचे असतील, मीन्स एक काही कमी श्रमाचा पैसा अचानकपणे धमला वगैरे, तर त्यासाठी हा पिरियड चांगला आहे. त्याच्या अपोजिट द वर्ल्डचं कार्ड धनस्थानामध्ये कम्प्लिशनचं कार्ड आहे. सो कोणाला काही एक्सपेक्टेशन्स असतील या ठिकाणाहून तर त्या तुमच्या फुलफिल होतील. जनरली 8th हाऊसपासून काय पाहतात तर अचानक होणारा धनलाभ
किंवा एखादं दत्तक पात्र किंवा वडिलोपार्जित धन किंवा एक हुंडा म्हणा किंवा सासूरवाडीवरून मिळणारा पैसा, अध्यात्म, गुणविद्या या इथून पाहिल्या जातात. एक सांसारिक सुखसुद्धा या स्थानावरून पाहिलं जातं, कारण हे सासरचं स्थान असतं. सो इथे एम्प्रेस हे फुलफिलमेंटचं काळ आहे. सगळ्या बाजूने एक ॲबंडन्स, एक मनसुद्धा चांगलं आहे, कारण ते नेचर दाखवतं. जसं निसर्गामध्ये आपलं मन किती आनंदी होत असतं. सो एम्प्रेसचं काळ आहे हे दाखवतं की मग ते असेल तर तुम्हाला एक तुमच्या फॅमिलीला एक सांसारिक सुखामध्ये एक चांगलं दिवस आहेत. कुटुंब सुख हे सेकंड हाऊसमध्ये बघता, तिथेसुद्धा द वर्ल्डचं काळ आहे, कम्प्लिशनचं काळ आहे, फुलफिलमेंटचं आहे. सो त्या दृष्टीने एक सांसारिक सुखाच्या दृष्टीने चांगले दिवस आहेत. या 8th हाऊस संबंधीच्या फायद्यांच्या दृष्टीने चांगलं आहे. दुसरं म्हणजे जर गुणविद्या, अध्यात्म या दृष्टीने काही करायचं असेल, हेरिटेज किंवा, तर त्यासाठी सुद्धा, किंवा एखादी गोष्ट नव्याने सुरुवात करायची असेल, जसं हे 3rd हाऊस पराक्रम स्थानामध्ये द रिबर्थचं काळ आहे, डेथ अँड रिबर्थ. सो एक नवीन काहीतरी तुम्हाला करून पाहायचं आहे, तर त्याला एक चांगला पिरियड आहे. मग एखादी गोष्ट अगोदरची एंड करून एक नवीन गोष्टीचा ध्यास घेणं, या गोष्टीसाठी पिरियड चांगला आहे, एक फुलफिलमेंटसाठी. सो दागाच तसं दाखवतं, दागाज ऋण तसं दाखवतं. हे इनफॅक्ट कॉन्फिडन्स ऋण आहे, तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स असणार आहे यावेळी, म्हणून ते किंग ऑफ सोर्स 1st हाऊसला आहे. एक त्यामुळे थोडीशी प्रॅक्टिकल आहे. तुमचं माइंड इंटेलेक्च्युअल लेवलला तुम्ही एक व्यवस्थित विचार कराल आणि रॅशनल माइंड असेल तुमचा. सगळ्या गोष्टीवरती ना प्रॅक्टिकली विचार कराल. सगळ्या गोष्टीची क्लॅरिटी असणार आहे लाईफमध्ये, काय करायचं काय नाही सगळं व्यवस्थित सूत्रबद्ध असणार सगळं, हे दाखवत आहे. 3 ऑफ पेंटॅकल सांगितलं भाग्यस्थानामध्ये आहे, भाग्याची साथ मिळणार आहे तुम्हाला. एक तुमच्या एंजल्सची पण साथ असेल. तुमचे जे एंजल्स आहेत, प्रत्येकाचे एंजल्स असतात, त्यांना आपल्या लाईफ पाथमध्ये त्यांना गाईड करत असतात. सो 10th हाऊसमध्ये क्वीन ऑफ वॉन्ड खूप छान आहे. क्वीन ऑफ वॉन्ड ही खूप क्रिएटिव्ह आहे, सगळ्या प्रकारे एक चांगली लीड करणारी आहे कुठल्याही गोष्टी, सोशली एक मुक्तपणे वावरणारी स्त्री आहे आणि एक हायर अथॉरिटी. सो दशम स्थानामध्ये खूप पॉवरफुल कार्ड आहे तुमच्या. सो तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापराल, जे काही कराल त्यामध्ये तुमचं एक मन असणार आहे, कारण ती इंट्युटिव्ह आहे खूप. सो तुमचं मनापासून तुम्ही जे काही असेल ते क्रिएट कराल, एक माइंड वापराल तुमची असं. कदाचित एखादी तुम्हाला इंट्युटिव्ह आयडियाज, इन्स्पिरेशनसुद्धा मिळून जाईल. हे कारण दागा जे ऋण इन्स्पिरेशनचं आहे. एखादी नवीन गोष्ट एखादी आणली आपण व्यवहारामध्ये आणि अचानकपणे सगळ्या गोष्टीला 180 डिग्री कलाटणी मिळाली, ट्रान्सफॉर्मेशन झालं. हे ट्रान्सफॉर्मेशनचं ऋण आहे. सो असं काहीतरी होऊ शकतं की एखाद्या गोष्टीची तुम्हाला चावी मिळाली आणि ती जी कठीण इतके दिवस वाटत होती आणि अचानकपणे तुम्हाला त्याचा ॲक्सेस मिळाला, असं होऊ शकतं. सो क्वीन ऑफ वॉन्ड हे पॉवरफुल कार्ड तुमच्या कर्मस्थानामध्ये आहे. पेज ऑफ वॉन्ड ही सुद्धा एनर्जी तुमच्या लाभस्थानामध्ये, ही इनिशियल एनर्जी आहे. सो तुम्हाला आता कदाचित एखाद्या गोष्टीपासूनचे लाभ सुरू होतील. पेज ऑफ वॉन्ड सांगते लाभामध्ये खूप चांगले हे आहे. आणि पेजेस बरेचदा हे मॅसेंजर असतात. पेजची एनर्जी आहे ना, हे मॅसेंजर्स असतात. सो तुम्हाला त्या रिलेटेड लाभाबद्दल तुम्हाला एखादा मेसेज, ईमेल किंवा काहीतरी पत्रव्यवहार काहीतरी येऊ शकतो. पेज ऑफ वॉन्ड इथे लाभामध्ये आहे. तर धनस्थान आणि लाभस्थान दोन्ही पॉझिटिव्ह छान आहे, प्रश्नच नाही. सेंटरची 4ही कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत. फक्त पंचमामध्ये जरा तुम्ही तुमच्या संततीकडे, त्यांच्या व्यवहाराकडे किंवा तुमच्या स्वतःच्या विद्याभ्यासात तुम्ही जर काही शिकत असाल तर त्याकडे व्यवस्थित लक्ष, कुठेतरी डोळे झाक होत नाही, कुठे काही आपण
आपल्याकडून स्किप होत नाही आहे ना, तर त्या गोष्टीकडे बघा जरा, किंवा त्याबद्दलच्या एक जुन्या चुकीच्या एक कल्पना आपण मनामध्ये नाही ना ठेवल्यात, किंवा एक एक काहीतरी मिसअंडरस्टँडिंग नाही आहे ना, हे पाहून घ्या जरा. 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे निगेटिव्ह आहे तसं बघितलं तर. नाही, इनफॅक्ट त्याची एक एनर्जी खूप चांगली आहे, पण ते जनरली 5 ही जी कार्ड्स आहेत ना, ही थोडीशी निगेटिव्ह असतात. 5ची एनर्जी ती थोडीशी स्ट्रगल करणारी कॉन्फ्लिक्ट एनर्जी असते. 5 नंबरला असली असते ती. सो ते 12व्या स्थानामध्ये आहे. तसं 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड हे विनिंग ॲट ऑल कॉस्ट आहे. सो तिथल्या गोष्टी ज्या आहेत ना, त्याच्यावरती तुम्ही विजय मिळवू शकाल, असा एक अर्थ आपण घेऊ शकतो. आणि थोडी निगेटिव्हिटी जर आपण या पेजची ह्याची कन्सिडर केली का, थोडंसं कॉन्फ्लिक्ट माइंड किंवा एक एन्झायटी किंवा काय, तर त्या दृष्टीने ते सुद्धा व्यायात गेलं आहे कार्ड. सो ती सुद्धा एक, कारण तिथे क्लॅरिटी आहे ना तुमच्या, हे तुमचं मस्तक आहे, इथे विचार आहे, हे आपला चेहरा किंवा हा आपलं मस्तक, मेंदू, चेहरा, या गोष्टी रिप्रेझेंट करणारं स्थान आहे. तिथे किंग ऑफ स्वॉर्ड आहे. सो विचारांची क्लॅरिटी आहे. त्यामुळे 5 ऑफ स्वॉर्ड हे इनडिसिजन किंवा हे अँझायटी, ह्या सगळ्या गोष्टी वयात गेल्या तुमच्या, त्या तुमच्या याच्यात असणार आहे. बऱ्यापैकी क्लॅरिटी असणार आहे, कारण क्वीन ऑफ कुठलंही काम करताना तुम्ही क्वीन ऑफ वॉन्ड याप्रमाणे व्यक्त होणार आहात. सो क्रिएटिव्हली व्यक्त होणार आहात, त्यामुळे प्रश्न नाही. इव्हन घरामध्ये सुद्धा सुखशांती असणार आहे. क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे, जी प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी अचीव करते. तुम्हाला घरामध्ये सुखशांती करायची आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला चांगली झोप काढायची आहे, तुमचं मन चांगलं असायला हवं, शांत असावं, तुम्ही स्वतः त्याच्यावरती काम करणार आणि ती गोष्ट मिळवणार. ही प्रॅक्टिकॅलिटी इथे आहे. सो ह्या कार्डचा विचार करता 5 ऑफ स्वॉर्ड हे निगेटिव्ह नाही आहे. इनफॅक्ट इथले जे काही अडथळे असतील, हे सर्व प्रकारच्या अडथळ्यांचं स्थान आहे. सो इथले काही अडथळे असतील ना, ते तुम्ही काही करून त्याच्यावरती विजय मिळवाल. हे विनिंग ॲट कॉस्टचं कार्ड आहे, विनिंग ॲट ऑल कॉस्ट. सो त्यावरती तुम्ही विजय मिळवाल, त्यामुळे प्रश्न नाही आहे. टू ऑफ स्वॉर्ड हे जे कार्ड आहे ना, हे काही वेळा इनडिसिजन दाखवतो, पण इथे ना, इथे त्याचा अर्थ मला असा लागतो आहे की इथे तुम्ही कोणाची तरी मदत घेण्याची गरज आहे. तुमच्या तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुम्ही नोकरीच्या ठिकाणी कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही पुढे जाल, तर ते जास्त बेनिफिशियल होईल, कारण ती एनर्जी इथे आहे, ही एनर्जी दाखवते इथे. कारण ह्या कार्डला बाकी सगळ्या गोष्टी अलाईन असतात. काही वेळा आपल्या नजरेतून काही गोष्टी सुटतात, काही वेळा त्यामुळे आपल्याला डिसिजन घ्यायला थोडासा डिले होऊ शकतो एखाद्या गोष्टीवरती. मग इथे कोणाची तरी मदत घेणं हे अपेक्षित आहे. सो ओव्हरऑल सगळी कार्ड्स पॉझिटिव्ह आहेत, असं निगेटिव्ह असं काही नाही आहे. बॉटम ऑफ द डे किंग ऑफ पेंटॅकल्स आहे, म्हणजे प्रश्नच नाही आहे. इथे 4th हाऊसला क्वीन ऑफ पेंटॅकल आहे मनशांतीच्या ठिकाणी, आणि बॉटम ऑफ इथे ते शॅडो साईड आहे, तिथे किंग ऑफ पेंटॅकल आहे. सो इथे तुमचं एक किंग ऑफ पेंटॅकल का एक लॅविश व्यक्तिमत्व आहे, अगदी छान उपभोग घेणारं, सगळ्या सांसारिक गोष्टींचा उपभोग घेणारं, स्वतः जे उभं केलेलं आहे. ती क्वीन आणि किंग थोडीफार सिमिलॅरिटीज आहे, प्रॅक्टिकल अप्रोच असतो लाईफकडे. सो तसा तुमचा राहणार आहे. इथे किंग ऑफ स्वॉर्ड 1st हाऊसला आहे, तर तुमचं प्रॅक्टिकल अप्रोच राहणार आहे. तुम्ही जे उपभोगाल ना, जे काही तुमच्याकडे असेल त्याचा तुम्ही एक आस्वाद घ्याल, एक लाईफ छान जगाल. म्हणून म्हटलं ना, द वर्ल्डचं कार्ड 2nd हाऊसला आहे ना, कदाचित छान 4 जिन्नस छान शिजतील घरामध्ये, चांगलं भोजन, त्याचा आस्वाद घ्याल तुम्ही. एक सौख्य चांगलं असणार आहे, वैवाहिक सौख्य, कौटुंबिक सौख्य तुम्हाला चांगलं असणार आहे. सो बॉटम ऑफ द डे हे शॅडो कार्डसुद्धा ना, किंग ऑफ पेंटिकल्सचं हे पॉझिटिव्ह दाखवत आहे, हा पॉझिटिव्ह इफेक्ट आहे. सो तुमचा एक आठवडा ना, तो तुम्ही जरा एन्जॉय कराल असं मला वाटतं. एक लाईफमध्ये ना तुम्ही एन्जॉय कराल.
सो पाईल नंबर 3, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं हे सांगा आणि आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.